सब मिलके नाचूंगा, नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में न रहूंगा मेरा राजा है मान। नाचूंगा होश में न रहूंगा मेरा राजा है मान। मैं नाचूंगा खोके अपना स्वाभिमान, और लोग ऐसे मूर्खता मैं गाऊंगा मेरा राजा है मान। कम on, ताली बजा। आप सब मिलके नाचूंगा, नाचूंगा होश में न रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा होश में न रहूंगा मेरा राजा है महान। मैं नाचूंगा खोके अपना स्वाभिमान, अरे लोग ऐसे मूर्खता मैं गाऊंगा मेरा राजा है महान। Come on, नाचूंगा नाचूंगा गाऊंगा, मैं होश में न रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा होश में न रहूंगा मेरा राजा है महान। मैं नाचूंगा खोके अपना स्वाभिमान, और लोग ऐसे मूर्खता मैं गाऊंगा मेरा राजा है महान। Come on, सब तैयार है? Hey na 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 Hey, na 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 hey, hey na 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 hey. सब मिलके गाए na 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 मैं नाचूंगा खोके अपना स्वाभिमान, अरे लोग ऐसे मूर्खता मैं गाऊंगा मेरा राजा है महान। मैं नाचूंगा खोके अपना स्वाभिमान, अरे लोग ऐसे मूर्खता मैं गाऊंगा मेरा राजा है। कौन आपकी आवाज बोलिए। मैं नाचूंगा पगलों के समान, मैं गाऊंगा मेरा राजा है महान। सब मिलके मैं नाचूंगा पगलों के समान, मैं गाऊंगा मेरा राजा है महान। मैं नाचूंगा पगलों के समान, मैं गाऊंगा मैं नाचूंगा पगलों के समान, मैं गाऊंगा मेरा राजा है महान। मैं नाचूंगा पगलों के समान, मैं गाऊंगा मेरा राजा है महान। मैं नाचूंगा पगलों के समान, मैं गाऊंगा मेरा राजा है, मेरा राजा है आराधना करे वो अच्छा है। कम on, आपकी बात। प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है। प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है। कम on, आपकी बात। प्रार्थना वो प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा हमेशा, छुटकारा 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 हमेशा। आराधना में छुटकारा, आराधना में कितने लोग विश्वास करते
प्रभु शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु हालेलुया प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है छुटकारा पाए हमेशा हमेशा छुटकारा पाए हमेशा हमेशा सुनिए प्रार्थना करो निरंतर प्रार्थना करो विश्वास से प्रार्थना करो विश्वास से क्योंकि धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना तोड़ती है हालेलुया प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है प्रार्थना आराधना करे वो अच्छा है छुटकारा पाए हमेशा छुटकारा पाए हमेशा छुटकारा पाए हमेशा छुटकारा वो हमेशा मांगोगे तुम्हें मिलेगा ढूंढोगे तुम पाओगे मांगोगे तुम्हें मिलेगा ढूंढोगे खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें पाओ तुम उसे अभी खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें पाओ प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा प्रार्थना करे आराधना करे प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है प्रार्थना आराधना करे वो अच्छा है कितना भला है छुटकारा पाए हमेशा हमेशा छुटकारा पाए हमेशा छुटकारा हमेशा छुटकारा हमेशा छुटकारा पाए हमेशा वो मांगोगे तुम्हें मिलेगा ढूंढोगे तुम पाओगे मांगोगे तुम्हें मिलेगा ढूंढोगे खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें पाओ तुम उसे अभी कमन कितने लोग स्वर्ग की आशीषों को हमारे जीवन में पाना चाहता है वचन साफ रीति से कहता है जब हम मांगेगा तो हमें मिलेगा हम क्यों कोई है यहाँ पे जो पूरे दिल से परमेश्वर से मांगना चाहते हैं उस स्वर्ग की आशीषें परमेश्वर वचन कहता है उसके द्वार पे जो भी खटखटाता है
कोई भी उसके दरवाजे पे खटखटा, दोज नॉक, वो उसके दरवाजे पे नॉक करता है, परमेश्वर कहता है मैं अंदर आता हूँ, मैं भीतर आता हूँ। कितने लोग कह रहे हैं प्रभु मैं चाहता हूँ कि आप मेरे ज़िंदगी में आए प्रभु, क्योंकि हम विश्वास करते कि प्रभु आप हमारे जीवन में है तो हमारे पास सब कुछ है। सारी दुनिया की आशीष हमारे अंदर है, हमारे साथ है, हमारे लिए है। हम कोई है इस वक्त प्रार्थना करना चाहते हैं कि प्रभु यीशु तेरी शांति को, एक नई अभिषेक को प्रभु हमारे जीवन में मांगते हैं। ओ यीशुआ यीशुआ, ओ यीशुआ यीशुआ। कमन कोई है यहाँ पर जो कहते हैं प्रभु तेरी नई अभिषेक को हमारे जीवन में भर दे प्रभु, तेरी संपूर्ण प्रभु प्रेम से प्रभु हमें भर दे। कमन क्यों ना अपने हाथ को स्वर्ग की ओर उठाए, कहे प्रभु, कहे यीशु तो मेरा परमेश्वर है। जो अगर हम पिता से अगर ब्रेड मांगेगा वो हमको पत्थर नहीं देगा। हम जैसे हमारे अर्थली पिता है, जैसे कि हमारे दुनिया के माता पिता, वैसे ही हमारा परमेश्वर है जो स्वर्गीय पिता। हमारे सारी ज़रूरतों को पूरा करने वाला परमेश्वर, हमारे सारे इच्छाओं को पूरा करने वाला परमेश्वर हमारे बीच में है। अगर आप वो व्यक्ति है जो कई सालों से प्रार्थना कर रहे हैं, मैं कहता हूं कि आपका प्रार्थना का जवाब परमेश्वर देने वाला है। अगर आप आपके भविष्य के लिए प्रार्थना कर रहे हैं, अगर आप नई जॉब के लिए प्रार्थना कर रहे हैं, परमेश्वर हमारी सारी विनतियों को सुनता है। कम ऑन, कोई है इस वक्त प्रार्थना करना चाहता है? इस वक्त जो को भी हम परमेश्वर के नाम से मांगते हैं, परमेश्वर कहता है कि मैं आपको दूंगा। मांगने से ज्यादा मिला मुझे मांगने से ज्यादा मिला मुझे, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा।
इस वक्त हम धन्यवाद देंगे प्रभु को कि प्रभु ने कितना अद्भुत कार्य हमारी जिंदगी में किया है। कभी कभार जब हमारी जिंदगी में एक कठिनाई आ जाती है तो हम बाकी की जो आशीर्वाद प्रभु ने या अद्भुत कार्य जो प्रभु ने हमारी जिंदगी में किया है हम भूल जाते हैं। लेकिन इस वक्त हम इस बात का धन्यवाद दे सकते हैं कि परमेश्वर हमारा पिता है और उसका वचन कहता है कि वो हमको कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं त्यागता है। किसी भी परिस्थिति में होने दो, यदि असंभव परिस्थिति आ गई है हम आपके सामने, आर्थिक परिस्थिति में आपको चुनौती का सामना करना पड़ रहा है, या आपके जो हेल्थ के विषय में, स्वास्थ्य के विषय में आप जूझ रहे हैं। कभी कभी लोग मानसिक तनाव में गुजरते हैं, लेकिन परमेश्वर का वचन कहता है कि परमेश्वर हमारे साथ रहता है। उसका पवित्र आत्मा हमारे भीतर रहकर हमारी सहायता कर रहा है। और परमेश्वर पिता का एक ही इच्छा है कि हमारा जिंदगी उसके जैसा बने, यीशु के जैसा बने, ताकि जब लोग हमारी जिंदगी को देखे, लोग हमारे में यीशु का चरित्र देख पाए। हम धन्यवाद देंगे प्रभु को कि सबसे बड़ा तोहफा पवित्र आत्मा उन्होंने हमको दिया है। वो हमारी जिंदगी के, हमारे सर के ऊपर नहीं, लेकिन हमारी जिंदगी के भीतर कार्य कर रहा है। हम धन्यवाद देंगे कि परमेश्वर हमारा प्रेम कर रहा है और उसने कहा कि हमारे लिए अनंत जीवन रखा है। प्रभु हम धन्यवाद देते हैं कि आपने हमको और एक दिन दिया है ताकि उस दिन से आपको महिमा मिले। हमारी जिंदगी, हमारे वचनों के द्वारा, हमने सोच विचार के द्वारा जो भी कार्य हम करने वाले हैं प्रभु, सभी चीजों में उसके द्वारा आपको महिमा मिले। और हम प्रार्थना करते कि हम जो प्रभु की संतान हैं, हम शैतान को मौका नहीं देंगे हमारी जिंदगी में कार्य करने के लिए। प्रभु हमको आत्मिक बुद्धि में ऐसे बढ़ाइए कि हम परखे क्या सही आत्मा है और क्या गलत है, और हमारे भीतर ऐसे धीरज को पैदा कीजिए ताकि हम आपका जो वचन है, आपकी जो इच्छा है वही पूरा करें। हम धन्यवाद देते इस समय के लिए। ये सब प्रार्थना हम यीशु मसीह के नाम में करते हैं। आमीन आमीन। लोग बैठ सकते हैं। तो हम सब वचन सुनने के लिए तैयार है? ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದೇವೆ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕಾಗಿ? तैयार है ये नहीं है, लेकिन हमको वचन सुनना है। आमीन। ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ರೋ ಅಥವಾ ಇಲ್ವೋ ಇದನ್ನ ಕೇಳಲು ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। और कोई ऑप्शन नहीं है जब यहाँ पर आप आ गए। ಮತ್ತೆ ಯಾವ ಆಪ್ಷನ್ ಇಲ್ಲ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ तो इस वक्त हम प्रार्थना करेंगे परमेश्वर हमसे बातें करे। ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ, ದೇವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಾಗಿ ಮಾತನಾಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ, पवित्र आत्मा हमारे मन में कार्य करे ಮತ್ತು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನು ನಮ್ಮ ಮನದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ। प्रभु हम धन्यवाद देते हैं समय के लिए, और जो भी आप वचन बताने वाले हो आपके लोगों में प्रभु, हम यही प्रार्थना कर रहे हैं कि आप हमारी जिंदगी में कार्य कीजिए। मेरे लिए और सिस्टर ज्योति के लिए हम प्रार्थना करें, हमारे में नहीं, लेकिन प्रभु आपके सामर्थ्य से, आपके बुद्धि से और आपके पवित्र आत्मा के द्वारा हमारे भीतर कार्य करके जो भी आप कहना चाहते हैं आप कहिए। और हमारे लिए भी हम प्रार्थना करते हैं कि हमारे में नहीं है, लेकिन प्रभु हमारे ज़िंदगी के द्वारा आपकी महिमा हो। ये सब प्रार्थना हम यीशु मसीह के नाम में करते हैं। आमीन ಆಮೆನ್। कभी कभार लोगों को कहानी सुनना बहुत अच्छा लगता है। ಬಹಳಷ್ಟು ಸಮಯದಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತದೆ। आप लोगों को भी कहानी सुनना है? ನಿಮಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಬೇಕು। एक प्रोग्राम आता था कई साल पहले, जब मैं कॉलेज में था, बाइबल की कहानियाँ। ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಪಾಸ್ಟರ್ ಯಾವಾಗ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಇದ್ರು ಆವಾಗ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಬರ್ತಿತ್ತು, ಬೈಬಲ್ ಕಥೆಗಳು ಎಂಬುದಾಗಿ। उस समय मैं मसीह में नहीं था, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನ ಇರಲಿಲ್ಲ, लेकिन मैं बोल रहा कि बाइबल में बहुत सारे कहानियाँ हैं, बहुत अच्छे कहानियाँ हैं। ಆದ್ರೂ ಸಹ ಪಾಸ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಬೈಬಲ್ ಅಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಕಥೆಗಳು ಇದೆ, ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಕಥೆಗಳು ಇದ್ದಾವೆ ಅದರಲ್ಲಿ। जब यीशु मसीह में आया,
ಆದ್ರೆ ಯಾವಾಗ ದೇವರಲ್ಲಿ ಬರುವಾಗ, जब मैंने नया जन्म पाया प्रभु में, ಯಾವಾಗ ಅವ್ರು ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಹೊಸ ಜೀವನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಾಗ, तब मैं जाना कि ये सिर्फ कहानियां नहीं है, ಇದು ಅವಾಗ ಅವ್ರು ತಿಳಿದುಕೊಂಡರು ಇವು ಕೇವಲ ಕಥೆಗಳು ಮಾತ್ರ ಕಥೆಗಳಲ್ಲ, लेकिन ये सच्चे घटना है ಆದ್ರೆ ನಿಜವಾಗಿ ಆದಂತ ಒಂದು ಘಟನೆಗಳು, जो परमेश्वर ने घटा इस संसार में, ದೇವರು ಮಾಡಿದ ಈ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಗಳು. और उस घटने के द्वारा ಈ ಒಂದು ಘಟನೆಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ परमेश्वर उसके लोगों को संदेश देना चाहता है. ದೇವರು ತನ್ನ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. और हमेशा यह याद रखना चाहिए, कई बात याद रखना चाहिए. एक इम्पोर्टेंट बात जो है, ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನ ನೆನಪಿಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೋಬೇಕು. ಆದ್ರೆ ಎಲ್ಲದರ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾದ ಒಂದು ವಿಷಯ ಇದೆ, बहुत ही महत्वपूर्ण बात, ಅದು ಬಹಳ ವಿಶೇಷವಾದ ಮಾತವಾಗಿದೆ. कि परमेश्वर कभी बदलता नहीं है. ದೇವರು ಯಾವಾಗಲೂ ಬದಲಾಗುವುದಿಲ್ಲ. आदमी बदल सकता है, ಮನುಷ್ಯರು ಬದಲಾಗಬಹುದು, लेकिन परमेश्वर जो उसने वचन या वादा दिया है वो कभी नहीं बदलेगा. ಆದ್ರೆ ದೇವರು ಕೊಟ್ಟಂತ ವಾಗ್ದಾನವಾಗ್ಲಿ ಆತನಾಗ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಬದಲಾಗುವುದಿಲ್ಲ. सब लोग विश्वास करते हैं? ಎಲ್ಲರೂ ಈ ಮಾತಿಗೆ ನಂಬಿಕೆ ಇಡುತ್ತೀರಾ, ವಿಶ್ವಾಸ ಇಡುತ್ತೀರಾ? जो सो रहे थे उन लोग हाथ ऊपर करेंगे. ಯಾರು ಮಲಗಿದ್ದೀರಾ ಅವರು ಸಹ ಕೈಯನ್ನು ಮೇಲೆ ಎತ್ತಬೇಕು. संसार कहता है कि आप उसके विरुद्ध काम करो, ಲೋಕ ಹೇಳುತ್ತದೆ ನೀವು ಸಹ ಆತನಿಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ. वो चुगली करता है ಆತನು ಚಾಡಿಯನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ, तो आप भी उसका चुगली करो. ನೀವು ಸಹ ಆತನ ಬಗ್ಗೆ ಚಾಡಿಯನ್ನು ಹೇಳಿರಿ. फिर मैं बोल सकता हूँ कि वो भी कर रहा है तो मैं भी कर रहा हूँ. ಅವಾಗ ನೀವು ಹೇಳ್ಬಹುದು ಆತನು ಮಾಡಿದ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ. लेकिन जब हम मसीह में आते हैं ಆದ್ರೆ ನಾವು ಯಾವ ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬರುವಾಗ तो नियम बदलता है. ಅವಾಗ ಒಂದು ನಿಯಮಗಳು ಬದಲಾಗುತ್ತವೆ. तब हम संसार के नियम के अनुसार नहीं चलते हैं, ಅವಾಗ ನಾವು ಲೋಕದ ನಿಯಮ ಅನುಸಾರವಾಗಿ ನಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. क्योंकि हम संसार में रहते तो है लेकिन हम संसार के नागरिक नहीं है. ನಾವು ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರುತ್ತೇವೆ ಆದ್ರೆ ನಾವು ಈ ಲೋಕದವರಲ್ಲ, हम स्वर्ग के नागरिक है. ನಾವು ಪರಲೋಕದ ನಾಗರಿಕರಾಗಿದ್ದೀವಿ. तो स्वर्गीय नियम के अनुसार हमको चलना चाहिए. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಪರಲೋಕದ ಒಂದು ನಿಯಮದ ಅನುಸಾರವಾಗಿ ನಾವು ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ. कुछ हफ्ते पहले मुझको एक ऐसा मौका मिल गया, ಕೆಲವು ವಾರಗಳ ಹಿಂದೆ ಪಾಸ್ಟರ್ಗೆ ಈ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. अचानक ऐसे मुझको सुनाई दिया. ಹಾಗೆ ಒಂದು ಮಾತು ಪಾಸ್ಟರ್ ಕೇಳಲ್ಪಟ್ಟರು. तो सबसे पहला प्रतिक्रिया था कि ऐसे कैसे बोल सकते हो. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಒಂದು ಮೊದಲನೇ ಮಾತು ಇದಾಗಿತ್ತು, ಹೀಗೆ ಹಾಗೆ ಆತನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಟು ಎಂಬುದು. कभी मैंने बोला ही नहीं, ನಾನು ಇನ್ನು ಹೇಳೇ ಇಲ್ಲ, कभी ऐसे मैंने सोचा भी नहीं. ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಯೋಚನೆ ಸಹ ಮಾಡಿಲ್ಲ. लेकिन वो सुनने से पहले ಆದ್ರೆ ಅದನ್ನ ಕೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲಾಗಿ मेरे मन में कुछ आया था ನನ್ನ ಪಾಸ್ಟರ್ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನೋ ಬಂದಿತ್ತು, उसके प्रति. ಆತನ ಪ್ರತಿ मुझको उसको कुछ आशीर्वाद करना है, ನನಗೆ ಏನೋ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕು ಅವನಿಗಾಗಿ. कैसे भी किसी भी हालत में मुझको करना है. ಏನೋ ಆಗಲಿ ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಲಿ ನನಗೆ ಮಾಡಲೇಬೇಕು. और कुछ ही घंटों के बाद मुझको ये सुनाई दिया, ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಆದ್ಮೇಲೆ ಈ ಒಂದು ಘಟನೆ ಕೇಳಲ್ಪಟ್ಟನು. तो क्या करना है अभी. ಏನು ಮಾಡಬೇಕು? अभी बड़ा टेंशन में आ गई ना. ಸಮಸ್ಯೆ, ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ. अभी मैं रुकूंगा, कौन प्रॉफिट आएगा, फिर वो एक भविष्यवाणी देगा, फिर मैं करूंगा. ನಾನು ಇವಾಗ ವೇಟ್ ಮಾಡುತ್ತೇನೆ, ಯಾವಾಗ ಪ್ರವಾದಿ ಬರುತ್ತಾನೆ ನನಗೆ ಹೇಳುತ್ತಾನೆ, ಆವಾಗ ನಾನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುತ್ತೇನೆ. चलो अब आप बोल सकते हैं आप तो पास्टर हो, ನೀವು ಹೇಳ್ಬೋದು ನೀವು ಪಾಸ್ಟರ್ ಆಗಿದ್ದೀರಿ ಅಲ್ವಾ ಎಂಬುದಾಗಿ. इतने साल से प्रभु की सेवा कर रहे हो, ಇಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ದೇವರ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. लेकिन मैं भी आपके जैसा ही हूँ. ಆದ್ರೆ ಪಾಸ್ಟರ್ ಸಹ ನಮ್ಮ ಹಾಗಿದ್ದಾರೆ. हमारे में भी तनाव आता है, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಹ ಒಂದು ಚಿಂತೆಗಳು ಬರುತ್ತವೆ. हमारे में भी ऐसे समस्या आती रहती है. ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಸಹ ಇಂಥ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರ್ತಾನೆ ಇರುತ್ತವೆ. उस समय मैंने कहा मेरे मन को, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪಾಸ್ಟರ್ ತನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಹೇಳಿದರು, ये मौका है प्रभु का वचन का पालन करने का. ಈ ಒಂದು ಸಮಯವಿದೆ, ಒಂದು ಅವಕಾಶವಿದೆ, ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾವು ಕಾರ್ಯರೂಪವಾಗಿ ಮಾಡುವ ಒಂದು ಕಾರ್ಯವಿದೆ. रोमियो का 12वां अध्याय में लिखा गया है, उसका एंडिंग का वचन में ना आय में, ರೋಮ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 12ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ವಚನದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ, जो भी बुरा कार्य करते हैं आपके प्रति, ಯಾರ್ಯಾರು ಕೆಟ್ಟ ಕಾರ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಿಮಗಾಗಿ ಮಾಡುತ್ತಾರೋ आप उसको अच्छा करो. ನೀವು ಅವರ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿರಿ. मैंने चुपचाप कर दिया. ಪಾಸ್ಟರ್ ಏನು ಮಾಡಲ್ಲ, ಅವರು ಸುಮ್ಮನೆ ಆಕೆ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟರು. और मेरे दिल में शांति आ गई, ಮತ್ತು ಪಾಸ್ಟರ್ಗೆ ಒಂದು ಶಾಂತಿ ಸಿಕ್ಕಿತು. क्योंकि मैं संसार के रीत में नहीं गया. ಯಾಕಂದ್ರೆ ಪಾಸ್ಟರು ಲೋಕದ ರೀತಿಯಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. तो मैंने क्यों बताया ಯಾಕೆ ಈ ಒಂದು ಘಟನೆ ಹೇಳಿದರು? कि ये परीक्षा आई थी, ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂಥ ಒಂದು ಪರೀಕ್ಷೆ ಬಂದಿತ್ತು, उस ಸಮಯ समय मैं क्या करूं. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು? हो सकता है कुछ साल पहले अगर ऐसा होता
ಆಗಿರ್ಬೋದು ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರೋದಾದ್ರೆ हम लड़ने भी जा सकते थे। ನಾವು ಜಗಳ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೋದಾಗಿತ್ತು. लड़ना मतलब ऐसे नहीं कि चलो तलवार लेके, ಜಗಳ ಅಂದ್ರೆ ತಲ್ವಾರ್ ಚಾಕು ತಗೊಂಡು ಆ ರೀತಿ ಅಲ್ಲ, लेकिन सामना करना चाहिए ಅದೇ ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. और एक गवाही के साथ ಇನ್ನೊಬ್ಬ ವಿಟ್ನೆಸ್ ಅನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ, विटनेस चाहिए ना। ವಿಟ್ನೆಸ್ ಬೇಕು ಅಲ್ವಾ. तो लेकिन मैंने बोला कि प्रभु सब कुछ जानता है, ಆದ್ರೆ ಹೇಳುವ ಮಾತು ದೇವರು ಎಲ್ಲವೂ ಬಲ್ಲವನಾಗಿದ್ದಾನೆ, प्रभु सब कुछ सुनता भी है। ದೇವರು ಎಲ್ಲ ಮಾತನ್ನು ಕೇಳೋನು ಸಹ ಆಗಿದ್ದಾನೆ. हाजिरा के बारे में हमने सुना, ಹಾಜಿರನ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ, ಹಾಗರಳ ಬಗ್ಗೆ. हागर, ಹಾಗರ जब मैंने पहली बार सुना हाजिरा ना, ಮೊದಲನೇ ಬಾರಿ ಅವಾಗ ಹಾಗರಳ ಬಗ್ಗೆ ಕೇಳುವಾಗ सब लोग हाजिर रहते हैं चर्च में, ಎಲ್ಲರೂ ಹಾಜಿರಾಗಿರುತ್ತಾರೆ ಸಮಯದಲ್ಲಿ. लेकिन कई बार हम देखना, मतलब मैंने कभी हिंदी में ऐसे वो पढ़ा नहीं था, मैंने सुना एक दो बार ऐसे, क्योंकि इतना प्रीचिंग नहीं होता है हाजिरा का बारे में। ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಕೇಳಲಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದ್ದು ಒಂದೆರಡು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅದು ಮಾತ್ರ ಗೊತ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅವಳ ಬಗ್ಗೆ ಉಪದೇಶ ಆಗೋದಿಲ್ಲ. उत्पत्ति का 21 अध्याय, ಆದಿಕಾಂಡ 21, जेनेसिस का 21, ಆದಿಕಾಂಡ 21. मिल गया? उत्पत्ति जेनेसिस 21 21 उसका 14 ಆದಿಕಾಂಡ 21 14ನೇ ವಚನವು, ಮಾರನೇ ದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅಬ್ರಹಾಮನು ಎದ್ದು ಹಾಗರಳಿಗೆ ಬುತ್ತಿಯನ್ನು ಮತ್ತು ಒಂದು ತಿತ್ತಿ ತಣ್ಣೀರನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವಳ ಹೆಗಲಿನ ಮೇಲೆ ಇಟ್ಟು ಮಗುವನ್ನು ಒಪ್ಪಿಸಿ ಕಳುಹಿಸಿಬಿಟ್ಟನು. ಅವಳು ಹೊರಟು ಬೆರ್ಷೆಬದ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಅಲೆಯುತ್ತಿದ್ದಳು. सुने जो सब लोग कन्नड़ा में सुने, तो यहाँ पर हिंदी में लिखा गया है कि इसलिए अब्राहम ने सवेरे तड़के उठकर, ಮಾರನೇ ದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ಅಬ್ರಹಾಮನು ಎದ್ದು, तो सुबह सुबह उठा। ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದನು. कुछ लोग मैं जानता हूँ, आप लोग 5 बजे उठते हैं, फिर प्रार्थना करते हैं। ಕೆಲವು ಜನರಿದ್ದಾರೆ 5 ಗಂಟೆ ಎದ್ದುಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. तो इब्राहिम के भी जिंदगी में वो तड़के उठता था, ಅಬ್ರಹಾಮನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆತನು ಸಹ ಬೆಳಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದನು. स्पेशली जब उसको कुछ प्रभु का आगे का पालन करना है, ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರ ಒಂದು ಆಜ್ಞೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದ, ಅದನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತಾ ಇತ್ತು. वो बोलते ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ लेट नहीं करना है, ಅದಕ್ಕೆ ತಡ ಮಾಡಬಾರದೆಂಬುದಾಗಿ. और कुछ डिस्ट्रैक्शन भी आ गया तो उससे पहले मैं ये करूंगा। ಒಂದು ಅಡೆತಡೆ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲಾಗಿ ದೇವರ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾನು ಪೂರ್ಣ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂಬ तो ಉದ್ದೇಶ. सवेरे तड़के जल्दी उठा ಬೆಳಗ್ಗೆ ಆತನು ಮರನೇ ದಿನ ಬೇಗನೆ ಎದ್ದು और उसने रोटी और पानी से भरे चमड़े की थैली भी हाजिरा को दी। ಹಾಗರಳಿಗೆ ಬುಟ್ಟಿಯನ್ನು ಒಂದು ತತ್ತಿ ತಣ್ಣೀರನ್ನು ಕೊಟ್ಟನು. तो यहाँ पर क्या है कि दिखा रहा है कि इब्राहिम ने कुछ हाजिरा के लिए कुछ किया। ಇಲ್ಲಿ ತೋರ್ಪಡಿಸ್ತಾ ಇದೆ, ಅಬ್ರಾಹ್ಮನು ಹಾಗರಳಿಗೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. मालूम है क्या किया? ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ? पानी दिया और रोटी दिया। ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಮತ್ತು ನೀರನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. क्यों पानी और रोटी दिया उसको? ಯಾಕೆ ನೀರು ಮತ್ತು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? हाँ, उसको सुबह सुबह ब्रेकफास्ट आज चाय ने बनाया, ಮುಂಜಾನೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಏನು ಚಾಯ್ ಇರಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ये जो आपके स्क्रीन पर दिखता है, ಇದು ಸ್ಕ್ರೀನಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ಕೊಡುವಂತ ಒಂದು ಪಿಕ್ಚರ್, वो है चमड़े की थैली। ಇದು ಒಂದು ಚರ್ಮದ ಒಂದು ಬ್ಯಾಗ್ ಇದೆ. ये बैग, हाँ थैली बोले ये कौन सा बैग है, कौन सा कंपनी का है, कहाँ पर मिलता है? ಯಾವ್ದ ಕಂಪನಿ ಬ್ಯಾಗ್ ಇದೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಬಹುದು. लेकिन पुराने जमाने में इस ऐसे थैली में लोग पानी भरते थे। ಅದೇ ಎಷ್ಟೋ ಕಾಲದ ಹಿಂದಗಡೆ ಇದೇ ಒಂದು ಬ್ಯಾಗ್ ಚೀಲಗಳನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ज्यादा करके जब लोग रेगिस्तान में रहते हैं और लोग प्रवास करते हैं, ಯಾವಾಗ ಮರಳ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರವಾಸ ಮಾಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜನರು ಇಂಥ ಒಂದು ಬ್ಯಾಗ್ ಅನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. उसको हिंदी में मक्ष कहते हैं, मश्क। ಒಂದು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಮಶ್ಕ್ ಅನ್ನುತ್ತಾರೆ. तो कुछ भी हो समझो, नहीं तो अगर सिंपल बात है तो एक थैला था।
ಆ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಅನ್ನಕೊಳ್ಳೋದು ಒಂದು ಚೀಲವಿತ್ತು. और वो थैली में देख पानी भरकर और रोटी देकर अब्राहम ने, जैसे फुटबॉल में रेड कार्ड देते हैं ना, चलो अभी तुम फुटबॉल मैच से बाहर हो ना, ऐसे दे दिया, बोला तुम जाओ यहाँ से. ಅವಾಗ ಈ ಚೀಲದಲ್ಲಿ ಒಂದು ನೀರನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವಳಿಗೆ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟು ಅವಳನ್ನು ಹೊರಟು ಮಾಡಿದನು ಎಂಬುದಾಗಿ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. और अब्राहम ने हजीरा और उसके बेटे इस्माइल को बाहर भेज दिया. ಮಗನ ಒಪ್ಪಿಸಿ ಕೊಟ್ಟನು ಎಂಬುದಾಗಿ वहां पर लिखा गया है कि हजीरा और उसके लड़के को भी देकर उसको विदा किया. ಮಗನನ್ನು ಒಪ್ಪಿಸಿಕೊಂಡು ಕಳುಹಿಸಿ ಬಿಟ್ಟನು. वह चली गई ಅವಳು ಹೊರಟು और बेरशिबा के जंगल में भटकने लगी. ಬೇಷೆಬದ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಅಲಿತಾ ಇದ್ದಳು ಎಂಬುದಾಗಿ. इतने साल से हजीरा इब्राहिम के घर में काम कर रही है ಇಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಹಾಗರಳು ಅಬ್ರಹಾಮನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಳು. और सारा की सेवक थी. ಅವಳು ಸಾರಾಳ ಒಬ್ಬ ಸೇವಕಳಾಗಿದ್ದಳು. जब इब्राहिम 85 का उम्र का था, ಅಬ್ರಹಾಮನು ಯಾವಾಗ 85 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇರುವಾಗ, और जब साराई 75 की उम्र की थी, ಅವಾಗ ಸಾರಾಳು 75 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇರುವಾಗ, उस समय सारे के मन में एक प्लान आया ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾರಾಳ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಬಂದಿತ್ತು. और उसने कहा कि हम लोग है ना प्रभु को मदद करेंगे, क्योंकि प्रभु ने हमको वादा दिया है और अभी 10 साल हो गए हैं, वो वादा पूरा नहीं हो गया. मेरे ख्याल से प्रभु चाहता है कि हम उसको मदद करना चाहिए. ಅವಾಗ ಅವಳ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತು ಬಂತು, ದೇವರಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಸಹಾಯತೆ ಮಾಡೋಣ, ನಮಗೆ ಒಂದು ವಾಗ್ದಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಆ ವಾಗ್ದಾನಕ್ಕೆ 10 ವರ್ಷ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು, ಇವಾಗ ನಾವು ದೇವರಿಗೆ ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡೋಣ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾಳೆ. और साराई के प्लान इब्राहिम को भी अच्छा लगा. ಮತ್ತು ಆ ಸಾರಾಳ ಒಂದು ಯೋಚನೆ ಅಬ್ರಹಾಮನಿಗೂ ಸಹ ಒಳ್ಳೆಯದನಿಸಿತು. ऐसे उसने कहा रहेगा, पत्नी अगर आपको कोई प्रॉब्लम नहीं, मुझको भी प्रॉब्लम नहीं. ಅವಾಗ ಅವನು ಹೇಳಿರ್ಬೋದು, ನಿನಗೆ ಯಾವ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ನನಗೆ ಯಾವ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. तो लंबा स्टोरी शॉर्ट करेंगे, इब्राहिम को एक बेटा मिल गया, ಅವಾಗ ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ಒಂದು ಮಗು ಸಿಕ್ಕಿತು, इस्माइल करके. ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಎಂಬುದಾಗಿ. सारा के द्वारा नहीं, लेकिन सारा के जो सेवक थी उसके द्वारा. ಸಾರಾಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಹಾಗರಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ. तो जब साराई की सेवक हाजिरा गर्भवती थी, ಯಾವಾಗ ಹಾಗರಳು ಗರ್ಭವತಿ ಇರುವಾಗ, उत्पत्ति का 16वां अध्याय में वो दिखाई देगा पढ़ने के लिए. अगर जब आज शाम को दोपहर को पढ़ने वाले हो तो आपको बैकग्राउंड मालूम होना चाहिए कि क्या यहाँ पर हुआ है और किस कारण. ಆದಿಕಾಂಡ 16ರಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ನೀವು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಈ ಅಧ್ಯಾಯವನ್ನು ಓದಬಹುದು. तो जब हाजिरा गर्भवती हो गई, ಯಾವಾಗ ಹಾಗರಳು ಒಂದು ಗರ್ಭವತಿ ಆಗಿರುವಾಗ, तब हाजिरा साराई की मजाक करने लगी. ಅವಾಗ ಹಾಗರಳು ಸಾರಾಳಿಗೆ ಒಂದು ತಮಾಷೆ ಚಿಡಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದಳು. मतलब उसके मन में ऐसे सोच आया ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವಳ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಒಂದು ಈ ವಿಚಾರ ಬಂತು. और वो कभी कभार दिखाई दे रहा था. ಮತ್ತು ಎಷ್ಟೋ ಸಲ ಅದು ತೋರ್ಪಡ್ತಾ ಇತ್ತು. कभी कभार लोग आपसे बात नहीं करते हैं ना, ಎಷ್ಟೋ ಸಲದಲ್ಲಿ ಜನ ನಿಮ್ ಜೊತೆ ಮಾತನಾಡೋದಿಲ್ಲ. बोलो ना मेरे में कुछ है ही नहीं, ನನ್ನಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲ, मैं सबको माफ कर दिया है. ಎಲ್ಲನೂ ಕ್ಷಮೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. जब वो भाई सामने आते हैं मैं उधर टर्न मारता हूँ, राइट टर्न लेफ्ट टर्न कहाँ भी मिलता है टर्न मारूंगा. ಆ ಬ್ರದರ್ ಸಿಸ್ಟರ್ ಬರುವಾಗ ನಾ ಲೆಫ್ಟ್ ರೈಟ್ ಹೋಗಿ ಬಿಡುತ್ತೇನೆ. तो क्या हो गया, अभी हाजिरा तो सेवक थी, ಈಗ ನೋಡುವಾಗ ಹಾಗರಳು ಒಬ್ಬ ಸೇವಕಳಾಗಿದ್ದಳು. हमेशा सारा हाँ मैडम, यस मैडम, क्या करना है क्या नहीं करना है. ಸಾರಾಳು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೀಗ್ ಮಾಡ್ಬೇಕಾ ಹಾಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಾ ಆ ರೀತಿ लेकिन ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. जब हाजिरा अभी गर्भवती हो गई, ಆದ್ರೆ ಯಾವಾಗ ಹಾಗರಳು ಇವಾಗ ಗರ್ಭವತಿ ಆದ ಮೇಲೆ वो जानने लगी कि अरे अभी तो जो हमारा मालिक है अब्राहम, ಅವಳಿಗೆ ಒಂದು ಯೋಚನೆ ಬಂತು, ಇವಾಗ ನಮ್ಮ ಯಜಮಾನನು ಅಬ್ರಹಾಮ್ ಇದ್ದಾನೋ, उसके बेटे का उसके बच्चे का मैं माँ बनने वाली हूँ. ಆತನ ಮಗನ ತಾಯಿ ನಾನು ಆಗ್ಲಿಕ್ಕಿದ್ದೇನೆ. सारा ने तो कुछ कर ही नहीं पाई, ಸಾರಾ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. तो अपने आप क्या घमंड आ जाता है. ಅದು ಏನು ಒಂದು ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಒಂದು घमंड ಬಂದೇ उसमें ಬರುತ್ತದೆ. पवित्र आत्मा भी नहीं था, ಅವಳಲ್ಲಿ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನೇ ಇರಲಿಲ್ಲ. वो चुनी हुई नहीं थी, मिश्र देश की थी. ಅವಳು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟವಳು, ಅವಳು ಮಿಶ್ರ ದೇಶದವಳಾಗಿದ್ದಳು. तो वो स्वाभाविक है, वो संसारिक रूप में चलने लगी. ಅದು ಸ್ವಾಭಾವಿಕವಿದೆ, ಲೋಕದ ಅನುಸಾರವಾಗಿ ಅವಳು ನಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಳು. साराई को गुस्सा आया, ಅವಾಗ ಸಾರಾಳಿಗೆ ಒಂದು ಸಿಟ್ಟು ಬಂತು. तो गुस्से में तो उसने और काम देने लगा हाजिरा को. ಸಿಟ್ಟಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಳು. 5 महीना गर्भवती हो, 6 महीना गर्भवती हो, तुमको वही काम करना है और काम दूंगी मैं. 5 ತಿಂಗಳ ಗರ್ಭವತಿ ಆಗು, 6 ತಿಂಗಳ ಗರ್ಭವತಿ ಆಗು, ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ तो बाइबल कहता है कि हाजिरा वहां से भाग गई.
ಅವಾಗ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತದೆ ಹಾಗರಳು ಅಲ್ಲಿಂದ ಹೋದಳು ಎಂಬುದಾಗಿ. और रेगिस्तान में जा रही थी, ಇವಾಗ ಮರುಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಳು. तब परमेश्वर का दूत उससे मिला. ಅವಾಗ ಅಲ್ಲಿ ದೇವರ ಒಬ್ಬ ಸ್ವರ್ಗದೂತನ ಅಲ್ಲಿ ಅವಳಿಗೆ ಭೇಟಿ परमेश्वर ಆದನು. से बात किया ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಅವಳ ಜೊತೆ और ಮಾತನಾಡಿದನು. परमेश्वर ने कहा, हाजिरा तुम कहाँ पर हो? ಅವಾಗ ಹಾಗನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀ ಎಲ್ಲಿದ್ದೀಯ ಎಂಬುದಾಗಿ. तुम तो सारा के घर पर रहना चाहिए, ನೀನು ಸಾರಾ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕಾಗಿತ್ತು. ये रेगिस्तान में क्या कर रहे हो? ಈ ಮರುಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ? तो सब बोल दिया स्टोरी. ಎಲ್ಲಾ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳಿದಳು. तब परमेश्वर ने कहा, ಆವಾಗ ದೇವರು ಹೇಳಿದನು, वापस से तुम तुम्हारे मालकिन के घर जाओ, ತಿರುಗಿ ನೀನು ನಿನ್ನ ಯಜಮಾನರ ಮನೆಗೆ ತಿರುಗಿ ಹೋಗು क्योंकि उसका ಎಂಬುದಾಗಿ. गलती था. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವಳು ತಪ್ಪಿತ್ತು. तुम मालकिन के घर पर जाओ, ನೀನು ಯಜಮಾನ ಮನೆಗೆ ಹೋಗು, उसकी सेवा करो, ಅವಳ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡು, और मैं वादा करता हूँ ಮತ್ತು ನಾನು ನಿನಗೆ ಒಂದು ವಾಗ್ದಾನವನ್ನು ಮಾಡುತ್ತೇನೆ. तुम्हारे कोख में जो बच्चा है, ನಿನ್ನ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಇದ್ದ ಮಗು, बाइबल प्रभु ने कह दिया वो बेटा है, ಅದು ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿದನು, ಅಲ್ಲಿ ದೇವರು ನಿನ್ನ और वो लड़का एक महान आदमी बनने वाला है. ಆ ಒಂದು ಮಗು ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆ ಮಹಾನ್ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. उसके द्वारा मैं एक नया वंश तैयार करूंगा, ಆತನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಾನು ಒಂದು ಹೊಸ ವಂಶನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ. एक देश निकलेगा उसके द्वारा. ಆತನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ದೇಶವು ಸ್ಥಾಪನೆ ಆಗುವುದು ಎಂಬುದಾಗಿ. वहां पर हाजिरा ने नाम दिया उस जगह का. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹಾಗರಳು ಆ ಒಂದು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೆಸರಿಟ್ಟಳು. मालूम है क्या नाम दिया? ಗೊತ್ತಿದೆ ಏನು ಹೆಸರು ಇಟ್ಟಿದ್ದಳು? रॉकी जानता रहेगा ना. हाँ? बीर लहर ट्रोई. मतलब उसका मतलब क्या है? परमेश्वर देख रहा है. ದೇವರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅದರ ಅರ್ಥವಾಗಿದೆ. हाजिरा इतना प्रभु को नहीं जानती थी. ಹಾಗರಳು ದೇವರನ್ನು ಬಲ್ಲವಳು ಆಗಿರಲಿಲ್ಲ. जो कुछ वो जानती थी वो जो इब्राहिम और साराई जो कर रहे हो उसके द्वारा. ಏನು ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದು ಅದು ಕೇವಲ ಅಬ್ರಾಹ್ಮಣ ಮತ್ತು ಸಾರಳು ಮಾಡುವ ಕಾರ್ಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಕಾರ್ಯ ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು. क्योंकि वो मिस्र देश से आई थी. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವಳು ಮಿಶ್ರ ದೇಶದಿಂದ ಬಂದಿದ್ದಳು. प्रभु ने इब्राहिम को वादा दिया था, प्रभु इब्राहिम से बात कर रहा है. ದೇವರು ಅಬ್ರಾಹ್ಮನಿಗೆ ವಾಗ್ದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದನು, ದೇವರು ಅಬ್ರಾಹ್ಮನ ಜೊತೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದನು. लेकिन यहाँ पर हाजिरा जान गई ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಾಗರಳು ತಿಳಿದುಕೊಂಡಳು, कि स्वर्ग में परमेश्वर है, ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ದೇವರು ಇದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. इस दुनिया में परमेश्वर है ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ದೇವರು ಇದ್ದಾರೆ, जो हमारे परिस्थिति को देख रहा है. ಯಾರು ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो वापस आ गई, ಅವಳು ತಿರುಗಿ ಬಂದಳು, इस्माइल का जन्म हुआ, ಇಸ್ಮಾಯಿಲ್ಗೆ ಜನ್ಮವನ್ನು ಕೊಟ್ಟಳು. और फिर कई सालों के बाद ಎಷ್ಟೋ ವರ್ಷಗಳ ಆದ ಮೇಲೆ 14 साल बीत गया. 14 ವರ್ಷ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು. जब इब्राहिम 100 साल का हो गया, ಯಾವಾಗ ಅಬ್ರಾಹ್ಮ 100 ವರ್ಷ ಆದ ಮೇಲೆ उसका बर्थडे चालू, ಅವಾಗ ಬಡ್ಡಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ और ಆಯ್ತು. वो साराई के द्वारा पिता भी बन गया. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಸಾರಾ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಆತನ ಒಬ್ಬ ಮಗನ ತಂದೆ ಆದನು. जो वादा किया गया बेटा का भी ಯಾವ जन्म हुआ. ಯಾವ ವಾಗ್ದಾನ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದನು ಆ ವಾಗ್ದಾನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಒಬ್ಬ ಮಗನು ಆತನಿಗೆ ಆದನು. तो पूरा घर खानदान खुशी से भरा हुआ. ಎಲ್ಲ ಒಂದು ಕುಟುಂಬವು ಎಲ್ಲ ಸಂತೋಷದಿಂದ ಅವರು ಇದ್ದರು. लेकिन कुछ समय के बाद, ಆದ್ರೆ ಕೆಲವು ಸಮಯ ಆದ ಮೇಲೆ, जैसे हमारी जिंदगी में भी ना, ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಸಹ कभी बहुत खुश होते हैं हम, ಬಹಳಷ್ಟು ಸಂತೋಷವಾಗಿರುತ್ತೇವೆ. दौड़कर टेस्टिमनी के लिए आते हैं, ಓಡ್ತಾ ಓಡ್ತಾ ಬರುತ್ತೇವೆ, ಒಂದು ಸಾಕ್ಷಿಯನ್ನು ಹೇಳುತ್ತೇವೆ. मेरा प्रभु ने ऐसा कार्य किया, ये किया, वो किया. ನನ್ನ ದೇವರು ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. कुछ महीने के बाद ಕೆಲವು ತಿಂಗಳಾದ ಮೇಲೆ बहुत उदास होकर आते हैं. ಬಹಳ ನಿರಾಶೆಗೊಳಗಾಗಿ ಬರುತ್ತೇವೆ. फिर सॉलोमन बोलना चाहिए कि आप लोग उदास क्यों हो, ಅವಾಗ ಸೊಲೊಮೋನ್ ಹೇಳಬೇಕು, ಯಾಕೆ ನೀವು ಅಷ್ಟು ಚಿಂತೆಯಲ್ಲಿದ್ದೀರಾ क्योंकि ಎಂಬುದಾಗಿ. कभी हम भूल जाते हैं प्रभु ने हमारे जिंदगी में क्या किया है और प्रभु क्या कर सकता है आज भी. ಅವಾಗ ನಾವು ಮರೆತು ಬಿಡುತ್ತೇವೆ ದೇವರು ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಯಾವ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆತನು ಶಕ್ತನಾಗಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. जिंदगी में तनाव आएगा, ನಮ್ಮ ಒಂದು ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಂತೆಗಳು ಬರ್ತಾನೆ ಇರುತ್ತವೆ, तकलीफें आएगी. ಕಷ್ಟಗಳು ಬರ್ತಾನೆ ಇರುತ್ತವೆ. यहाँ पर खुशी के मौके पर ಈ ಒಂದು ಸಂತೋಷದ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ और कुछ समय के बाद जब इसहाक जो बढ़ रहा है, ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಆದಮೇಲೆ ಇಸಾಕನು ಒಬ್ಬನು ಬೆಳೀತಾ ಇದ್ದಾನೆ. बाइबल कहता है कि इसहाक और इश्माइल के बीच में तनाव आ गया. ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತದೆ ಇಸಾಕನು ಮತ್ತು ಇಸ್ಮಾಯಿಲನ ಮಧ್ಯೆ ಒಂದು झगड़ा हो गया, चलो ಜಗಳವಾಯಿತು, समस्या आ गया, कुछ भी कहाँ ना कहाँ तकलीफ आ गया. ಅಲ್ಲಿ ಏನೋ ಎಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಬಂತು. पहला सारा और हजीरा के बीच में था, ಮೊದಲೇ ಸಾರಾಳ ಮತ್ತು ಹಾಗರಾಳ ಮಧ್ಯೆ ಇತ್ತು. अभी वो लोग बूढ़े हो गए थोड़ा सा, ಇವಾಗ ಅವರು ವೃದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. तो अभी ये जवान है ना, ಇವರು ಇವಾಗ
ಯವನಸ್ಥರಿದ್ದಾರೆ. तो इश्माइल और ईसा के बीच में करीब करीब 14 या 15 साल का डिफरेंस है. ಇಸಾಕ್ ಮತ್ತು ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಇವರ ಮಧ್ಯೆ 14 ವರ್ಷದ ಒಂದು ಡಿಫರೆನ್ಸ್ ಇದೆ. कौन बड़ा है, ईसाक बड़ा है कि इश्माइल? ಯಾರು ದೊಡ್ಡವನಾಗಿದ್ದಾರೆ? ಇಸ್ಮಾಯಿಲ್. जागे है ना. ಎಲ್ಲರೂ ಎಚ್ಚರವಾಗಿದ್ದೀರಾ? इश्माइल बड़ा है. तो जब तनाव हो रहा है ऐसे, ಇವಾಗ ಒಂದು ಚಿಂತೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ. तो चाहिए तो इश्माइल एक पंच देके ईसाक को गिरा सकता है. ಒಂದೇ ಒಂದು ಹೊಡೆದರೆ ಇಸಾಕನು ಬಿದ್ದು ಬೀಳುತ್ತಾನೆ. अगर ऐसे चलता रहा, ಹೀಗೆ ಆಗ್ತಾ ಇರೋದಾದರೆ एक साल में इश्माइल उसका मर्डर भी कर सकता है. ಒಂದೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇಸ್ಮಾಯಿಲನ್ನು ಕೊಂದು ಸಹ ಹಾಕಬಹುದು. अभी इतने तकलीफ और इतने सालों का इंतजार करने के बाद बाबा सारा सोच रही कि मुझको एक बेटा मिला. ಸಾರಾ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಇಷ್ಟು ಕಷ್ಟವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಇಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ಆದ್ಮೇಲೆ ನನಗೆ ಒಬ್ಬೇ ಮಗ ಸಿಕ್ಕಿದ್ದಾನೆ. अभी इश्माइल वो सब शॉर्ट सर्किट करेगा. ಆದ್ರೆ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೆಡಿಸ್ಲಿಕ್ಕಿದ್ದಾನೆ. ये नाश करने वाला है. ಎಲ್ಲ ನಾಶ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಿದ್ದಾನೆ. तो फिर से सारा उसके पति के पास आई ಮತ್ತೆ ಸಾರಳ ಬಂದು ತನ್ನ ಯಜಮಾನನ ಕಡೆ और बोला कि ये हजीरा और उसका बेटा भी जो है उसको दोनों को निकालो घर से. ಈ ಹಾಗ್ರ ಮತ್ತೆ ತನ್ನ ಆಕಿನ ಮಗ ಇಬ್ಬರನ್ನು ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕಿ ಬಿಡು ಎಂಬುದಾಗಿ. कभी कभी लोग बोलते हैं ना, वो रहेंगी या मैं रहूंगी. ಎಷ್ಟೋ ಸಲ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ ಜನರು, ಆತನಿರೋನು ಇಲ್ಲ ನಾನು ಇರೋನು ಎಂಬುದಾಗಿ. कभी कभी चर्च में भी ऐसे होता है, अगर वो आ रहे चर्च में मैं दूसरा चर्च जाऊंगा. ಕೆಲವು ಸಭೆಯಲ್ಲೇ ಆಗುತ್ತದೆ, ಅವಳು ಇಲ್ಲಿ ಬರೋದಾದ್ರೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬರೋದಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಸಭೆಗೆ ಹೋಗುತ್ತೇನೆ. मेरा सोचा क्या प्रभु के पास 2-3 स्वर्ग भी है क्या. ಯೋಚನೆ ಮಾಡೋ ಮಾತು, ದೇವರ ಕಡೆ 2 ಸ್ವರ್ಗ ಪರಲೋಕ ಇವೆ ಎಂಬುದಕ್ಕಾಗಿ. तो ये स्वर्ग में हो जाएगा तो वो दूसरा स्वर्ग ढूंढेगा. ಒಂದ್ ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಇವನು ಹೋದರೆ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಆತನು ಹೋಗುತ್ತಾನೆ. तो कुछ भी हो, सारा ने कहा कि हजीरा और उसका जो बेटा इश्माइल वो घर पर नहीं रहेंगे, मेरे घर पर तो नहीं रहेंगे. ಅವಾಗ ಸಾರಾಳು ಹೇಳಿದಳು ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ, ಹಾಗರಾಳು ಮತ್ತು ಆಕೆ ಮಗವು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರೋಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. अब्राहम को बहुत दुख हुआ, ಅಬ್ರಹಾಮ್ಗೆ ಬಹಳ ದುಃಖವಾಯಿತು. क्योंकि अब्राहम ने अपनाया कि इश्माइल मेरा बेटा है. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಬ್ರಹಾಮನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದನು ಇಸ್ಮಾಯಿಲನು ನನ್ನ ಮಗನಾಗಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. क्योंकि उत्पत्ति का 17वां अध्याय में ಆದಿಕಾಂಡ 17ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ जब परमेश्वर अब्राहम से मिलने आया, जब अब्राहम 99 वर्ष का था, ಯಾವಾಗ ದೇವರು ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದ್ರು, 99 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಆತನು ಇದ್ದನು. परमेश्वर ने कहा कि मैं तुमको आने वाले साल में सारा के द्वारा आशीर्वाद करूंगा एक बेटे के से. ಅವಾಗ ಆತನು ಹೇಳಿದನು, ಬರುವ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸಾರಾಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಾನು ನಿನ್ನ ಈಗ ಒಬ್ಬ ಮಗನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಿನ್ನನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ. वो बेटा तुम्हारा है, वादे वाला बेटा. ಆತನು ವಾಗ್ದಾನದ ಮಗುವಾಗಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. जो वादा मैंने किया है मैं वो बेटे के द्वारा पूरा करूंगा. ವಾಗ್ದಾನ ನಾ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಆ ವಾಗ್ದಾನ ಆ ಮಗನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಪೂರ್ಣವಾಗುವುದೆಂಬುದಾಗಿ ಆತನು ಹೇಳುತ್ತಾನೆ. तो अब्राहम खुशी से उछला उधर. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಂತೋಷದಿಂದ ಆತನು ಕುಣಿದಾಡಿದನು. अब्राहम ने कहा कि प्रभु अभी क्या तकलीफ लेना है, मैं देखा हाजिरा का क्या परिस्थिति थी. ಆವಾಗ ಅಬ್ರಾಹ್ಮ, ಇಲ್ಲ ಈಗ ಎಷ್ಟು ಮತ್ತೆ ಟೆನ್ಷನ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ, ಹಾಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದ್ದೀರಲ್ವಾ. अभी सारा 90 वर्ष की है. ಇವಾಗ ಸಾರಾಳು 90 ವರ್ಷಗಳ ಆಗಿದ್ದಾಳೆ. वो अभी गर्भवती बनेगी. ಇವಾಗ ಅವಳು ಗರ್ಭವತಿ 9 महीना ऐसा चलेगा. 9 ತಿಂಗಳು ಇದೇ ರೀತಿ ಆಗುವುದು. मंजू से अभी पूछो कैसे चल रहा है. ಮಂಜುನ್ ಕೇಳಿರಿ ಯಾವ ರೀತಿ. वो प्रेग्नेंट नहीं है, लेकिन उसकी पत्नी जो है तो उसका तकलीफ देख के वो सोचता कि कितना रिस्पांसिबिलिटी है, जिम्मेदारी है. ಅವನು ಪ್ರೆಗ್ನೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಅದು ಅವನ ಹೆಂಡತಿ ಇದ್ದಾಳೆ. ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೀವು ಕೇಳಬಹುದು ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ಎಂಬುದಾಗಿ. तो अब्राहम ने बोला प्रभु को, ಅಬ್ರಾಹ್ಮನು ಹೇಳಿದನು ದೇವರಿಗೆ कि प्रभु धन्यवाद, ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ, लेकिन मैं खुश हूँ इस्माइल से. ಆದ್ರೆ ನಾನು ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಸಂತೋಷವಾಗಿದ್ದೇನೆ. वो मेरा बेटा है. ಆತ ನನ್ನ ಮಗನಾಗಿದ್ದಾನೆ. जो भी अपना वादा आपने दिया था मुझको जब मैं 75 साल का था, वो उसके द्वारा पूरा करो. ಯಾವಾಗ ನಾನು 75 ವರ್ಷದ ಇರುವಾಗ ನೀನು ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿದೆ, ಆ ವಾಗ್ದಾನವು ಈ ಮಗುವಿನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನೀನು ಪೂರ್ಣ ಮಾಡು ಎಂಬುದಾಗಿ. और कोई इच्छा नहीं है, बस ಮತ್ತೆ आप भी तकलीफ मत लो, मुझको भी तकलीफ नहीं चाहिए, सारा को भी तकलीफ नहीं, हम सब खुश है. अभी वो प्रॉब्लम जो था वो निपटाए हम लोग 14 साल पहले. ನೀವು ಅಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ತಗೊಳ್ಬೇಡ್ರಿ, ನಾನು ತಗೋದಿಲ್ಲ, ಸಾರಾನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಂತೋಷವುಳ್ಳವರಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾನೆ. तो अब्राहम इस्माइल से प्रेम करता था क्योंकि वो जानता वो मेरा ही बेटा है, मेरे द्वारा आया है. ಅಬ್ರಾಹ್ಮನು ಇಸ್ಮಾಯಿಲ್ಗೆ ಅಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದನು, ಯಾಕಂದ್ರೆ ಆತನಿಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು ಆತನ ಮಗನಾಗಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. लेकिन वो प्रभु के द्वारा नहीं था.
ಆದ್ರೆ ಆತನು ದೇವರ ವಾಗ್ದಾನದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. वो मनुष्य के सोच के द्वारा था. ಆತನು ಮನುಷ್ಯರ ಒಂದು ಯೋಚನೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿತ್ತು. परमेश्वर अब्राहम को दिखाना चाहता था कि मैं जो करने वाला हूँ ये मेरे द्वारा ही होता है. ಆದ್ರೆ ದೇವರು ಇದು ಅಬ್ರಾಹ್ಮನಿಗೆ ತೋರಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟವಾಗಿತ್ತು ಕಿ ನಾನು ಮಾಡುವ ಕಾರ್ಯ ನನ್ನ ಮುಖಾಂತರವಾಗಿಯೇ ಪೂರ್ಣವಾಗುವುದೆಂಬುದಾಗಿ. और जो भी मेरे द्वारा होता है वही वस्तु मेरा कार्य करेगा. ಮತ್ತು ಯಾವುದೆಲ್ಲ ನನ್ನ ಮುಖಾಂತರವಾಗುತ್ತದೆ ಅದೇ ನನ್ನ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕಾರ್ಯರೂಪವಾಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತವಾಗ್ತಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. और वही व्यक्ति मेरा वादा पूरा करेगा. ಮತ್ತು ಅದೇ ವ್ಯಕ್ತಿಯು ಆ ನನ್ನ ವಾಗ್ದಾನಗಳನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತನಾಗಿದ್ದಾನೆ. इश्माएल का चिंता आप मत करो, मैंने ऑलरेडी बता दिया उसको. ಇಷ್ಮಾಯೇಲನ ಬಗ್ಗೆ ನೀನು ಅಷ್ಟು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡ, ಆತನ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ. तो जब अभी फिर से ऐसे घटना हुआ, ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಘಟನೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಆದ ಮೇಲೆ इब्राहिम को दुख लग गया. ಅಬ್ರಹಾಂಗೆ ದುಃಖವಾಯಿತು. फिर से सारा भी क्यों कह रही इसको दोनों को भेज दो. ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ಸಾರಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅವ್ರನ್ನು ಹೊರಗಡೆ ಹಾಕು. इब्राहिम ने प्रार्थना किया ಅಬ್ರಹಾಮನು ಆವಾಗ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದನು. और परमेश्वर ने कहा कि तुम करो जो सारा कहती है. ಆವಾಗ ದೇವರು ಹೇಳಿದನು ಸಾರಾ ಹೇಳಿದ ಮಾತನ್ನು ನೀನು ಮಾಡು ಎಂಬುದಾಗಿ. अभी इतने साल वे लोग रहे उस घर में. ಇಷ್ಟು ವರ್ಷಗಳು ಅವರು ಒಂದೇ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದರು. इस्माइल करीब करीब 15 साल रहा. ಇಷ್ಮಾಯೇಲನ ಜೊತೆ 15 ವರ್ಷ ಇದ್ದನು. लेकिन अभी अब्राहम कहता है ಆದ್ರೆ ಇವಾಗ ಅಬ್ರಾಹ್ಮ ಹೇಳುತ್ತಾನೆ, तुम लोग घर छोड़कर चले जाओ. ನೀವು ಮನೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೊರಟು ಹೋಗಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ. कैसा लगेगा हाजिरा को? ಹೇಗೆ ಅನಿಸಬಹುದು ಹಾಗರಾಳಿಗೆ ಆ प्रेज ಸಮಯದಲ್ಲಿ? द लॉर्ड, अभी मुझको छुटकारा मिल गया. ದೇವರೇ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ, ನನಗೆ ಇವಾಗ ಬಿಡುಗಡೆ ಆಯ್ತು ಎಂಬುದಾಗಿ. इतने साल पहले मैं भागने वाली थी, फिर से प्रभु ने भेजा, अभी तो मुझको छुटकारा मिल गया. ಇಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಾನು ಓಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಆದ್ರೆ ದೇವರು ಮತ್ತೆ ತಿರುಗಿಸಿ ನನ್ನನ್ನು ತಂದಿದ್ದನು, ಆದ್ರೆ ಇವಾಗ ನಾನು ಹೋಗುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ. संसार में कभी कभार लोग आपको नकारेंगे. ಲೋಕದಲ್ಲಿ ಜನರು ನಿಮ್ಮ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಬಹುದು. जब जरूरत है आपको इस्तेमाल करेंगे. ಯಾವಾಗ ಒಂದು ಅಗತ್ಯವಿದೆ ಅವಾಗ ನಿಮ್ಮ ಉಪಯೋಗ ಮಾಡುತ್ತಾರೆ. इस्तेमाल करते जाएंगे. ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗುತ್ತಾರೆ. उसके बाद में जब उपयोग का फायदा का कुछ है नहीं तो आपको भेज देंगे. ಯಾವಾಗ ನಿಮಗೆ ಉಪಯೋಗ ಮುಕ್ತಾಯವಾಗುತ್ತದೆ, ಅವ್ರ ಕೆಲಸ ಆಗುತ್ತದೆ, ಆವಾಗ ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡುತ್ತಾರೆ. सब लोग टूथब्रश यूज करते हैं. ಎಲ್ಲರೂ ಟೂತ್ ಬ್ರಷ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀರಾ? पहले दातुन भी यूज करते थे या लकड़ी या कुछ, अभी लोग टूथब्रश यूज करते हैं. ಇವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಟೂತ್ ಬ್ರಷ್ ಯೂಸ್ ಮಾಡುತ್ತಾರೆ. अमेरिका का जो टूथब्रश था उसने कहा कि मेरा जो मालिक है सिर्फ 1 महीना ही मेरा इस्तेमाल करता है. अमेरिका जो टूथब्रश है वो कहने लगा कि मेरा जो मालिक है वो मेरा सिर्फ 1 ही महीना इस्तेमाल करता है, फिर बदलता है. ಅಮೆರಿಕಾ ಆ ಒಂದು ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಆ ಒಬ್ಬ ಮಾಲೀಕನು ನನ್ನನ್ನು ಒಂದೇ ತಿಂಗಳು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅದನ್ನ ನನ್ನನ್ನು ಆಮೇಲೆ ಬದಲಾಯಿಸುತ್ತಾನೆ. तो अलग अलग टूथब्रश अलग अलग बात बोलने लगे. ಎಲ್ಲಾ ಟೂತ್ ಪೇಸ್ಟ್ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾತನ್ನು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದರು. फिर जब भारत का टूथब्रश का मौका आया, ಯಾವಾಗ ಭಾರತ ಟೂತ್ ಬ್ರಷ್ ಆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಬರುವಾಗ उसने बोला कि मेरा मालिक तो कम से कम 6 महीना तो मेरा इस्तेमाल करता है. ನನ್ನ ಒಬ್ಬ ಯಜಮಾನು 6 ತಿಂಗಳು ನಾನು ಉಪಯೋಗ ಮಾಡುತ್ತಾನೆ. दांत साफ करने के लिए, ಹಲ್ಲು ಉಚ್ಚಲಿಕ್ಕಾಗಿ, जीभ साफ करने के लिए. ನೆಲಗೆಯನ್ನು ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಿ. जब मेरा यूज नहीं है अभी, ಇವಾಗ ನನ್ನ ಯೂಸ್ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು, वो मुझको फेंकता नहीं है. ನನ್ನನ್ನು ಒಗೆಯೋದಿಲ್ಲ. जहाँ जहाँ कोने में भी जहाँ गंदगी है ना वो साफ करने के लिए यूज करता है. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕಾರ್ನರ್ನಲ್ಲಿ ಏನು ಡಸ್ಟ್ ಇದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಡುತ್ತಾನೆ. वो इतना यूज करेंगे जब तक कोई बाल ही नहीं है. ನನ್ನ ಎಲ್ಲ ಕೂದಲು ಹೋಗುವವರೆಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡುತ್ತಾರೆ. फिर मालूम नहीं वो लकड़ी का वो प्लास्टिक का भी क्या यूज करेगा वो. ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಉಳಿದ ಒಂದು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಯಾವ ರೀತಿ ಯೂಸ್ ಮಾಡಬಹುದು. तो कभी कभी लोग हमारा ऐसे यूज करते हैं. ಎಷ್ಟೋ ಸಲ ಜನರು ನಮ್ಮನ್ನು ಸಹ ಇದೇ ರೀತಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡುತ್ತಾರೆ. और जब अभी बोलते कि इसका कोई फायदा नहीं है, ಅವಾಗ ಮತ್ತೆ ಯಾವಾಗ ಅನಿಸುತ್ತದೆ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವ ಉಪಯೋಗ ನನಗಿಲ್ಲ, फेंक दो. ಒಗೆದು ಬಿಡ್ರಿ. संसार ऐसे करता है. ಲೋಕವು ಇದೇ ರೀತಿ ಮಾಡುತ್ತಾರೆ. बुरी बात है कि कभी कभार स्वभाव भी हमको ऐसे दिखाई देता है मसीह लोगों में. ಕೆಟ್ಟ ಒಂದು ವಿಚಾರ ಇದಾಗಿದೆ. ಕ್ರಿಸ್ತ ಜನರನ್ನು ಸಹ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೋಡುತ್ತಾರೆ. अभी आप सोचो वो जो थैला आपने देखा था फोटो में ಈಗ स्क्रीन ಯೋಚನೆ पर, ಮಾಡಿರಿ, ಸ್ಕ್ರೀನ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದ ಚೀಲವನ್ನು उसमें कितना पानी जा सकता है? ಅದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ನೀರು ಹೋಗಬಹುದು? ಎಷ್ಟು ಲೀಟರ್? हाँ 1 लीटर. 1 ಲೀಟರ್. इमेज को जरा बड़ा करना पड़ेगा फिर. मैं ऐसे पढ़ रहा था और बोलते कि ज्यादा से ज्यादा 28 लीटर पानी जा सकता है. ಎಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಹೆಚ್ಚು 28 ಲೀಟರ್ ನೀರು ಹೋಗಬಹುದು. 28 लीटर. 28 ಲೀಟರ್. उससे ज्यादा वो कैपेसिटी नहीं है वो थैला बनाने का. ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕೆಪಾಸಿಟಿ ದೊಡ್ಡ ಬ್ಯಾಗ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ज्यादा करे 18 लीटर 20 लीटर.
18 ಅಲ್ವಾ 20 ಲೀಟರ್ ಅಷ್ಟೇ ಕೆಪಾಸಿಟಿ. हाजी अरबी पकड़ना चाहिए ना इतना, ಹಾಜಿರಾ ಅವಳು ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಲ್ವಾ. तो समझो उसने 25 लीटर पानी उसमें डाला है ಯೋಚನೆ ಮಾಡ್ರಿ, 25 ಲೀಟರ್ ನೀರನ್ನು ಅವಳು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾಳೆ और रोटी भर भर के दिया है. ಮತ್ತು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. गुरमाटी में ना बाटी ना कितना वो महीना चलते हैं ना, 1 महीना. ಆ ರೊಟ್ಟಿ ಎಷ್ಟು 1 ತಿಂಗಳು ನಡೀತಾ कुछ तो बोला अभी तो हम भूल गए क्या बाटी भी है ना. हम तो गोवा वाले हैं. ನಾವು ಗೋವಾದಲ್ಲಿ ಇದ್ದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ರೊಟ್ಟಿ तो ಬಗ್ಗೆ. कुछ भी हो लेकिन है ना, कितना समय तक चलेगा, कितना दिन तक चलेगा. ಎಷ್ಟು ದಿನದವರೆಗೆ ಅದು ನಡಿಬಹುದು. उसका 15वां वचन में लिखा है 15ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ, जब थैली का जल समाप्त हो गया. ತಿಥಿಯಲ್ಲಿದ್ದ ನೀರು ಮುಗಿದ ಮೇಲೆ, तो ये पानी तो समाप्त होने वाला ही है. ಯಾಕೆ ನೀರು ಒಂದು ಮುಕ್ತಾಯ ಆಗಲೇ ಇತ್ತು. और उसके पहले वचन हमने देखा कि हाजिरा बेरशिबा के जंगल में भटकने लगी. ಯಾಕೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ಮೊದಲನೇ ವಾಕ್ಯ ನೋಡುವಾಗ ಅವಳು ಬೆರ್ಷೆಬದ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಅಲಿತಾ ಇದ್ದಳು ಎಂಬುದಾಗಿ. हाजिरा रेगिस्तान में है, बेरशिबा का रेगिस्तान. ಹಾಗರಳು ಅಲ್ಲಿ ಬೆರ್ಷೆಬಾದ ಒಂದು ಮರುಭೂಮಿಯಲ್ಲಿದ್ದಾಳೆ. रोटी है उसके साथ ರೊಟ್ಟಿ ಅವಳ ಕಡೆ ಇದೆ और एक थैला है जिसमें जल था. ಮತ್ತು ಒಂದು ತಿಥಿಯಲ್ಲಿ ನೀರಿದೆ. और ये रोटी और ये जल को लेकर ಮತ್ತು ಈ ರೊಟ್ಟಿ ಮತ್ತು ಈ ನೀರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು वो अपने बेटे इस्माइल के साथ जा रही है, रह रही है. ಮತ್ತು ಆತಳು ತನ್ನ ಮಗನ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಜೊತೆ ಹೊರಟಿದ್ದಾಳೆ. इब्राहिम ने इतना ही प्रावधान किया था हाजिरा और उसके बेटे के लिए, ಇಷ್ಟೇ ಒಂದು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಅಬ್ರಾಹಮನು ಅವಳ ಮಗು ಮತ್ತು ತಾಯಿಗಾಗಿ ಮಾಡಿದ್ದ. और वो प्रावधान अभी खत्म होने को आ रहा है. ಮತ್ತೆ ಮಾಡಿದ ಕಾರ್ಯ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಮುಗಿತಾಯ और ಆಯ್ತು. 15वां आयत में लिखा कि जब जल समाप्त हो गया तब उसने लड़के को एक झाड़ी के नीचे छोड़ दिया. ಅಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ನೀರು ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಅವಳ ಮಗುವನ್ನು ಒಂದು ಗಿಡದ ನೆರಳಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಮಗುವನ್ನು ಬಿಟ್ಟಳು ಎಂಬುದಾಗಿ. वो जानने लगी अभी यहाँ पर कोई मौका नहीं है मुझको पानी का. ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ನೀರು ಅಲ್ಲಿ ಸಿಗಲಿಕ್ಕೆ ಯಾವ ಒಂದು ಅವಕಾಶವಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. अगर पानी नहीं है ಅಲ್ಲಿ ನೀರು ಇಲ್ಲದೆ तो हम ಹೋದ್ರೆ किस तरह से जिएंगे. ಯಾವ ರೀತಿ ಅವಳು ಜೀವನ ಮಾಡಬಹುದು. कितना दिन तक हम पानी नहीं पीकर जी सकते हैं. ಎಷ್ಟು ದಿನದವರೆಗೂ ನಾವು ನೀರಿಲ್ಲದೆ ಜೀವನ ಮಾಡಬಹುದು. मैं अभी खड़ा था, उसको इतना प्यास लगा, मैं नहीं तो गिर जाऊंगा, तो मैं फिर से बॉटल ओपन करके पानी पिया. ಫಾಸ್ಟರ್ ಹೀಗೆ ನಿಂತಿದ್ದರು, ಅವ್ರಿಗೆ ಈಗ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು घर से पानी पीकर आया, ಮನೆಯಿಂದ ನೀರು ಕುಡ್ದೇ ಬಂದಿದ್ದಾರೆ. 1 घंटे में फिर से प्यास लग गया. ಒಂದ್ ತಾಸ ಆದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ನೀರಡಿಕೆ ಆಗುತ್ತದೆ. तो कितना देर तक हम बिना पानी के जी सकते हैं. ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ಎಷ್ಟು ತಾಸುಗಳು ಎಷ್ಟು ದಿನಗಳು ನಾವು ನೀರಿಲ್ಲದೆ ಜೀವಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಟು. आजकल पानी भी बिजनेस बन गया. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೀರು ಸಹ लेकिन ಒಂದು ದೊಡ್ಡ लेकिन ಬಿಸಿನೆಸ್ एक समय था कि जब हमको पानी फ्री में मिलता था. ಅದು ಒಂದು ಸಮಯ ಇತ್ತು, ಅವಾಗ ನೀರು ನಮಗೆ ಫ್ರೀಯಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು. पानी का क्या पैसा पूछना है. ನೀರಿಂದ ಏನು ಬೆಲೆ ಇದೆ तो ಎಂಬುದು. यहाँ पर जब पानी समाप्त हो गया, वो जानने लगे कि अभी तो कोई प्रावधान नहीं है, मेरा बेटा मरने वाला है, चलो उसको झाड़ी के नीचे छोड़ो, क्योंकि मैं नहीं देख सकती, एक माँ होने के नाते मैं नहीं देख सकती कि मेरा बेटा मरेगा मेरे सामने. ಇವಾಗ ಅವಳು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದವಳು, ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ನೀರು ಸಿಗೋ ಅವಕಾಶವಿಲ್ಲ, ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ನೀರು ಸಿಗದೆ ಹೋದ್ರೆ ನಾವು ಸಾಯುತ್ತೇವೆ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವಳು ಮಗನನ್ನು ತೆಗೆದು ಒಂದು ಗಿಡದ ನೆರಳಿಗೆ ಹಾಕಿದಳು. 16वां आयत में लिखा है 16ನೇ ಒಂದು ವಚನದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ, हाजिरा कुछ दूरी पर चली गई क्योंकि उसने कहा कि मुझको लड़के की मृत्यु देखना ना पड़े. ಮಗು ಸಾಯುವುದನ್ನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಳಿಗೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವಳು ಒಂದು ದೂರಗಡೆ ಅವಳು ಹೋದಳು. निश्चित है कि मेरा बेटा मरने वाला है. ಇದು ನಿಶ್ಚಿತವಾಗಿದೆ, ನಮ್ಮ ಮಗು ಸಾಯಲಿಕ್ಕಿದೆ वो ಎಂಬುದಾಗಿ. पानी के लिए तड़प रहा होगा. ಆತನು ನೀರಿಗಾಗಿ ಒತ್ತಾಡುತ್ತಾ और ಇದ್ದಾನೆ. यहाँ पर कोई भी प्रावधान नहीं है पानी का. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಒಂದು ಕಾರ್ಯವಿಲ್ಲ, ಅದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನೀರು ಸಿಗುತ್ತದೆ. इब्राहिम ने उसने मुझको उसके घर से बाहर निकाल दिया है. ಅಬ್ರಹಾಮನು ನನ್ನನ್ನು ತನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ್ದಾನೆ. रेगिस्तान में है, जंगल में है, कहाँ पर मुझको पानी मिलेगा. ನಾನು ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಮರುಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀನಿ, ಇಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿ ನನಗೆ ನೀರು ಸಿಗುವುದು. और अभी निश्चित लग रहा है कि मेरा लड़का मरने वाला है. ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ನನ್ನ ಮಗು ಸಾಯುವನೆಂಬುದಾಗಿ. उसको उस समय याद नहीं आया ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವಳಿಗೆ ನೆನಪು ಬರಲಿಲ್ಲ. कि करीब करीब 15 साल पहले 15 ವರ್ಷ ಹಿಂದಗಡೆ जब वो साराई के घर से भाग रही थी, ಯಾವಾಗ ಸಾರಾಳ ಮನೆಯಿಂದ ಅವಳು ಓಡಿ ಹೋದಾಗ प्रभु ने उसको कहा, ದೇವರು ಅವಳ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಿ ಅವಳಿಗೆ ये जो ಹೇಳಿದರು, बच्चा तुम्हारे गर्भ में है, ನಿನ್ನ ಗರ್ಭದಲ್ಲಿದ್ದ ಆ ಮಗುವು, अभी तक आपको मालूम नहीं क्या होने वाला, बेटा या बेटी. ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದ್ರಲ್ಲಿ ಮಗು ಇದೆ ಮಗಳಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. लेकिन प्रभु ने कहा कि ये जो बेटा जो आप जन्म देने वाली हो, वो एक राष्ट्र बनेगा, एक देश बनेगा. ಆದ್ರೆ ನೀನು ಕೊಡು ಆ ಮಗು ಜನಿಸುವ ಮಗು ಅದ್ರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ದೇಶವಾಗುವುದು ಎಂಬುದಾಗಿ. जरा अभी सोचो,
वो वादा दिया गया था 15 साल पहले, ಯೋಚನೆ ಮಾಡಿ 15 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಆ ಒಂದು ವಾಗ್ದಾನವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿತ್ತು. लेकिन आज ऐसा परिस्थिति आ गई है ಅದು ಇವಾಗ ಈ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ. कि माँ जिसने उस बेटे को 9 महीना उसके कोख में रखा, ತಾಯಿ 9 ತಿಂಗಳ ಮಗನ ತನ್ನ ಹೊಟ್ಟೆಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಗರ್ಭದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು वो सोच रही है कि अभी तो निश्चित है कि ये जो मेरा बेटा है इस्माइल मरने वाला है, ಅವಳ ತಾಯಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ನಿಶ್ಚಯವಾಗಿದೆ ನನ್ನ ಮಗು ಸಾಯುವನೆಂಬುದಾಗಿ. उसका मृत्यु मैं नहीं देख सकती हूँ. ನನ್ನ ಮಗು ಸಾಯುವುದನ್ನು ನಾನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಎಂಬ ಒಂದು ವಿಚಾರವು किस तरह से तड़प रहा है मैं नहीं देख सकती हूँ. ಆತನು ಎಷ್ಟು ಗೋಳಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅದು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. तब वह उसके सामने बैठी हुई चिल्ला चिल्ला कर रोने लगी. ಅವಾಗ ಅವಳು ಆ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಅವಳು ಜೋರಾಗಿ ಅಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಳು. मैंने आपको बताया था एशिया के बारे में ना, ಏಷಾಯನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಿತು. जब राजा गुजर गया ಯಾವಾಗ ರಾಜ ಅರಸನ ತೀರಿ ಹೋದನೋ, और राजा 52 साल तक राज्य कर रहा था जूडा के राज्य में, ಆತನು 52. 52 ವರ್ಷದವರೆಗೆ ಆತನು ರಾಜ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದನು. अभी अचानक उसका देहांत हो गया. ಆತನು ದೃಢವಾಗಿ ಆತನು ತೀರಿ ಹೋದನು. अभी कौन राजा बनेगा, कैसा राजा बनेगा, क्या होगा भविष्य. ಇವಾಗ ಯಾವ ರಾಜ ಆಗವನು, ಯಾವ ರೀತಿಯ ಭವಿಷ್ಯ ಇರಬಹುದು, ಯಾವ ರೀತಿಯ ಆಗಬಹುದು सब ಎಂಬುದಾಗಿ उथल पुथल हो गया. ಎಲ್ಲವೂ ಕದಲಾಗಿ ಹೋಯಿತು. उस परिस्थिति में बाइबल कहता है कि यशायाह ने प्रभु की ओर देखा. ಆ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಪವಿತ್ರ ಶಾಸ್ತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ ಯೆಶಾಯನು ದೇವರ ಕಡೆ ದೃಷ್ಟಿ ಇಟ್ಟನೆಂಬುದಾಗಿ. यहाँ पर लिखा गया है कि वो जोर से चिल्लाने लगी, चिल्ला चिल्ला कर रोने लगी. ಆವಾಗ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಅವನು ದೇವರಿಗೆ ಮೊರೆ ಇಟ್ಟಳು ಎಂಬುದಾಗಿ. 17वां वचन, 17ನೇ ವಚನ, परमेश्वर ने उस लड़के की सुनी. ಆ ಹುಡುಗನ ಮೊರೆಯು ದೇವರಿಗೆ ಕೇಳಿಸಿತು ಎಂಬುದಾಗಿ. किसकी सुनी? ಯಾರನ್ನು ಕೇಳಿದನು? उसका पहला आय उसमें क्या लिखा है कि कौन रो रहा था? ಅದರ ಮೊದಲನೇ ವಚನದಲ್ಲಿ ಏನ್ ಬರ್ತಿದೆ? हाजिरा चिल्ला चिल्ला कर रो रही थी. ಅಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಹಾಗ್ರಳು ತುಂಬಾ ಜೋರಾಗಿ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಳು ಎಂಬುದಾಗಿ. हो सकता है कि वहां पर इस्माइल भी रो रहा है, ಆಗಬಹುದು ಅಲ್ಲಿ ಇಷ್ಮಾಯಿಲ್ ಸಹ ಅಳ್ತಾ ಇದ್ದನು. क्योंकि बाइबल कहता है कि परमेश्वर ने उस लड़के की सुनी. ಯಾಕಂದ್ರೆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಆ ಹುಡುಗನ ಮೊರೆಯನ್ನು ದೇವರಿಗೆ ಕೇಳಿದನು ಎಂಬುದಾಗಿ. वो लड़का सोच रहा है कि क्या हो गया हमारी परिस्थिति को. ಆ ಮಗುವನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಏನಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಎಂಬುದಾಗಿ. कुछ दिन पहले तो हम खुशी से रह रहे थे, ಕೆಲವು ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ನಾವು ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾವು ಇದ್ದೀವಿ, पूरा बड़ा खानदान था. ಎಷ್ಟೋ ದೊಡ್ಡ ಕುಟುಂಬವು ನಮ್ಮದಾಗಿತ್ತು. अभी क्या हो गया है? ಇವಾಗ ಏನಾಗಿದೆ? और आज मेरी माँ इस वक्त क्यों रो रही, चिल्ला चिल्ला कर रो रही है. ಯಾಕೆ ನನ್ನ ತಾಯಿ ಅಷ್ಟು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ? हो सकता है उसको मालूम है कि पानी नहीं है, खाना नहीं है, हम मरने वाले. ಆಗಿರಬಹುದು, ಅದನ್ನ ಗೊತ್ತಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ನೀರಿಲ್ಲ, ರೊಟ್ಟಿ ಇಲ್ಲ, ನಾವು ಸಾಯಿರಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. और उस अवस्था में वो रो रो कर चिल्ला कर प्रभु कर देख रही थी, या मालूम नहीं, लेकिन वो लोग उनका दुख था, वो लोग प्रकट कर रहे थे. ಅಲ್ಲಿ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಅವಳು ಅಳ್ತಾ ಇದ್ದಳು ಮತ್ತು ತಮ್ಮ ದುಃಖವನ್ನು ತೋರ್ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಳು. वो लोग प्रभु की ओर देख रहे थे या नहीं यहाँ पर नहीं लिखा है, लेकिन जब वो लोग चिल्ला रहे थे, रो रहे थे, बाइबल में लिखा कि परमेश्वर ने उस लड़के की सुनी और उसके दूत ने स्वर्ग से हाजिरा को पुकार के कहा. ಅಲ್ಲಿ ಅವರು ದೇವರ ಕಡೆ ಮೊರೆ ಇಟ್ಟಿದ್ದರು ಇಲ್ಲ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ಜೋರಾಗಿ ಅವರು ಅಳ್ತಾ ಇದ್ದರು. ಆವಾಗ ದೇವದೂತನು ಆಕಾಶದಿಂದ ಹಾಗರನ್ನು ಕರೆದನು ಎಂಬುದಾಗಿ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. वचन में क्या लिखा है? ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ? स्वर्गदूत ने पूछा, ಹಾಗರ ಸ್ವರ್ಗದೂತನು ಕೇಳಿದನು, ए हाजिरा. ಹಾಗರಾಳೆ, तो सबसे पहली बात, परमेश्वर आपका नाम भी जानता है. ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮೊದಲಾಗಿ ದೇವರು ನಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ಸಹ ದೇವರಿಗೆ ಗೊತ್ತುಂಟು. वो व्यक्तिगत रूप से उसको दिया, ಆತನು ವ್ಯಕ್ತಿಗತ ರೂಪವಾಗಿ ಆತನು ऐसे नहीं कि ये दास, ಹೇ ದಾಸಳೆ, ये औरत, ಹೇ ಸ್ತ್ರೀ ಎಂಬುದಾಗಿ, तुम्हारा विश्वास कहाँ गया. ನಿಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸ ಎಲ್ಲಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ लेकिन ಹೇಳಿಲ್ಲ. वो देवदूत ने कहा, ए हाजिरा तुझे क्या हुआ. ಹಾಗರಾಳೆ, ನಿನಗೇನಾಯಿತು? अभी सब कुछ जानता है ना प्रभु, ಎಲ್ಲ फिर भी ದೇವ್ರಿಗೆ क्यों पूछ रहा है सब हिस्ट्री. ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? कभी कभार प्रभु हमसे यही पूछता है, क्योंकि प्रभु जानना चाहते कि हम जानते कि नहीं कि हमको क्या चाहिए प्रभु से. ಕೆಲವು ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇದು ಒಂದು ಕಾರ್ಯವಿದೆ, ದೇವರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಇಲ್ವೋ ನಮಗೆ ಏನು ಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ದೇವರ ಕಡೆಯಿಂದ. तो प्रभु ने, देवदूत ने उससे पूछा तुझे क्या हुआ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ವರ್ಗದೂತನು ಹಾಗಲೇ ಕೇಳಿದ ನಿನಗೆ ಏನಾಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ. दूसरी बात, मत डर. ಅಂಜಬೇಡ. ऐसे अवस्था में हमको डर जाते हैं ना. ಇಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರುವಾಗ ಅಂಜಿ ಬಿಡುತ್ತೇವೆ. क्यों डरते हैं? ಯಾಕೆ ಅಂಜುತ್ತೇವೆ?
मौत निकट है। ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಸಾವು ಎದುರುಗಡೆ ಇದೆ. अगर मैं पानी के बगैर 10 साल जी सकता तो मैं नहीं रहूंगी, ನೀರಿಲ್ಲದೆ ನಾನು 10 ವರ್ಷ ಜೀವಿಸಿರೋದಾದ್ರೆ ನಾನು ಹೆದರೋದಿಲ್ಲ. कि 10 साल तक मौत नहीं आएगा, चलता पानी है नहीं है। 10 ವರ್ಷವರೆಗೆ ನನಗೆ ಸಾವು ಬರೋದಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ನೀರು ಇರ್ಲಿ ಇರ್ದೆ ಹೋದ್ಲಿ. लेकिन ऐसे अभी अब परिस्थिति आ गई कि पानी नहीं है और पानी के बगैर हम नहीं जी सकते, मौत आने वाला है, इसलिए डर गई है। तो इसलिए प्रभु का वचन कहता है कि मत डर, ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ ಅಂಜಬೇಡ, क्योंकि जहां तेरा लड़का है वहां से उसकी आवाज परमेश्वर को सुन पड़ी है। ಆ ಹುಡುಗನ ಬಿದ್ದಿರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅವನ ಶಬ್ದವು ದೇವರಿಗೆ ಕೇಳಿಸಿತು ಎಂಬುದಾಗಿ. मतलब परमेश्वर उस लड़के के आवाज को भी सुन रहा है। ದೇವರು ಆ ಹುಡುಗನ ಒಂದು ಸ್ವರವನ್ನು ಸಹ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. और तो सबसे पहली बात, परमेश्वर हमारा जो हम जब रोते हैं, जब दुख में हम रोते हैं, प्रार्थना करते हैं उसके ओर, प्रभु सुनता है। ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮೊದಲಾಗಿ ಒಂದು ಮಾತಿದೆ, ದೇವರಿಗೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಹತ್ತೊತ್ತು ನಾವು ಕರೆಯುವಾಗ ಗೋಳಾಡಿ ಇರುವಾಗ ದೇವರು ನಮ್ಮ ಮಾತನ್ನು ನಮ್ಮ ಕೂಗನ್ನು ಕೇಳುತ್ತಾನೆ. इब्राहिम और सारा ने हजीरा और इस्माइल को त्याग दिया। ಹಾಗರಾಳು ಮತ್ತು ಅಬ್ರಹಾಮನು ಸಾರಾಳ ಮತ್ತು ಅಬ್ರಹಾಮನು ಹಾಗರಾಳ ಮತ್ತು ಇಸ್ಮಾಯಿಲನ್ನು ಬಿಟ್ಟಿದ್ದರು. तुम्हारा जरूरत नहीं है अभी, ನಿಮ್ಮ ಅಗತ್ಯವು ನಿಮ್ಮ ಅವಶ್ಯಕತೆಯು ನಮಗಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. सारा सोचती रहेंगे बेटा तो है अभी हमारे पास, ಸಾರಾಳು ಯೋಚನೆ ಮಾಡಿರಬಹುದು, ನಮಗೆ ನಮ್ಮದಾದ ಒಂದು ಮಗು ಇದೆ. ईसाक आ गया, ಇಸಾಕನ್ ಬಂದಿದ್ದಾನೆ, प्रभु उसका वादा ईसाक के द्वारा पूरा करेगा, प्रभु का वचन भी है। ದೇವರ ವಾಗ್ದಾನವು ಆತನು ಇಸಾಕನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಪೂರ್ಣ ಮಾಡುವನೆಂಬುದಾಗಿ. इस्माइल है ही नहीं है, उसका परवाह नहीं है, ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಇರ್ಲಿ ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ಅದು ಚಿಂತೆ ಅವ್ರಿಗಿಲ್ಲ, मुझको उनको देखना भी नहीं है, ನನಗೆ ಅವ್ರನ್ನ ನೋಡುವುದು ಸಹ ಇಷ್ಟವಿಲ್ಲ. लेकिन प्रभु देख रहा है, ಅದೇ ದೇವ್ರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದನು, प्रभु सुन रहा है। ದೇವ್ರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. और फिर 18वें में लिखा है कि उठ, अपने लड़के को उठा और अपने हाथ से संभाल, ನೀನೆದ್ದು ಅವನನ್ನು ಎತ್ತಿಕೊಂಡು ಕೈ ಬಿಡದೇ ಇರು, निराश मत हो, धीरज रखो और अपने बेटे को साथ में लेके जाओ। ನೀನು ನಿರಾಶೆ ಆಗಬೇಡ, ಒಂದು ಧೈರ್ಯವಂತವಾಗಿ ನಿನ್ನ ಮಗನನ್ನು ಕೈ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಕರೆದುಕೊಂಡು ಬಾ ಎಂಬುದಾಗಿ. उसको संभालो, ಅವನನ್ನು ಸಂಭಾಳಿಸಿ ಎಂಬುದಾಗಿ. क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि मैं उसके द्वारा एक बड़ी जाति बनाऊंगा। ಅವನಿಂದ ದೊಡ್ಡ ಜನಾಂಗವಾಗುವುದಂತೆ. परमेश्वर फिर से 15-16 साल के बाद हाजिरा को याद दिलाता है कि मेरा वादा क्या था। ಅವ 15 ವರ್ಷಗಳ ಆದ ಮೇಲೆ ದೇವರು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಆತನ ಮಾಡಿದ ವಾಗ್ದಾನವನ್ನು ಅವಳಿಗೆ ಸ್ಮರಣ ಮಾಡಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. यहाँ पर हाजिरा रो रो चिल्ला कर रो रही कि मैं नहीं देखना चाहती हूँ जो मेरा बेटा भी मरने वाला है। ಇಲ್ಲಿ ಹಾಗರಾಳು ಜೋರಾಗಿ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹತ್ತು ಅವಳು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ನನ್ನ ಮಗನು ಸಾಯಲಿಕ್ಕಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. अगर हम लोग भी वहाँ पर रहते थे देखने के लिए, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಸಹ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇರೋದಾದ್ರೆ, अगर वहाँ पर सब रजिस्टर होता ಅಲ್ಲಿ ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಇರೋದಾದ್ರೆ तो वहाँ पर डेथ सर्टिफिकेट तैयार करता था। अभी ಅಲ್ಲಿ ಡೆತ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಅವನು ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದನು. इस्माइल मरने वाला है कितना साल का, हाजिरा मरने वाली है कितने साल की, ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಸಾಯಲಿದ್ದಾನೆ ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳಾಗಿದ್ದಾನೆ, ಹಾಗರಾಳು ಸಾಯಲಿದ್ದಾನೆ ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳಾಗಿದ್ದಾಳೆ ಎಂಬುದಾಗಿ. उस समय स्वर्ग से वादा आता है, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಒಂದು ये ವಾಗ್ದಾನ जो ಬಂತು. बेटा है ಈ ಒಂದು ಮಗು ಇದೆ, उसके द्वारा एक बड़ी जाति प्रभु बनाएगा। ಆತನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ದೊಡ್ಡ ಜನಾಂಗವನ್ನು ದೇವರು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. प्रभु हमारी परिस्थिति देख रहा है, ದೇವರು ನಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. हमारे जो प्रार्थना है, जब हम रो रो कर चिल्ला कर प्रार्थना करते, प्रभु सुन रहा है। ನಾವು ಮೊರೆ ಇಡುವಾಗ, ಕಣ್ಣೀರ ಮೊರೆ ಇಡುವಾಗ ದೇವರು ಆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. प्रभु जानता है उसने क्या वादा दिया है वो पूरा करने वाला है। ಮತ್ತು ದೇವರಿಗೆ ಗೊತ್ತುಂಟು ಯಾವ ವಾಗ್ದಾನ ಆತನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಆತನು ಪೂರ್ಣ ಮಾಡುವನಾಗಿದ್ದಾನೆ. और 19 में लिखा है, 19 में लिखा है, तब परमेश्वर ने उसकी आंखें खोल दी। ಇದಲ್ಲದೆ ದೇವರ ಕಣ್ಣನ್ನು ತೆರೆದಿದ್ದರಿಂದ हाजिरा का तो आंख खुला ही था, ಹಾಗರಾಳ ಒಂದು ಕಣ್ಣುಗಳು ತೆರೆದೇ ಇದ್ದವಲ್ವಾ, वो कभी अंधी बन गई, ಯಾವಾಗ ಅವಳು ಕುರುಡಾದಳು. वो दूर चली गई कि उसको नहीं देखना कि मेरा बेटा मरने वाला है। ला। लेकिन यहाँ पर प्रभु कहता है, उसका वचन कहता है कि उसकी आत्मिक आंख बंद थी। ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಅವಳ ಆತ್ಮಿಕ ಕಣ್ಣುಗಳು ಮುಚ್ಚಿದ್ವು ಎಂಬುದಾಗಿ. विश्वास की आंख बंद थी, ನಂಬಿಕೆ ಒಂದು ಕಣ್ಣುಗಳು ಮುಚ್ಚಿದ್ವು ಎಂಬುದಾಗಿ. वो जो स्वाभाविक है वही देख रही है। ಏನು ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿದೆ ಅದನ್ನೇ ಅವಳು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಳು. कहीं पर हम जो डॉक्टर का रिपोर्ट आता है उस पर ही निर्भर रहते हैं। ಎಷ್ಟೋ ಸಲ ಡಾಕ್ಟರ್ ಕೊಟ್ಟಂತ ರಿಪೋರ್ಟ್ ಇರುತ್ತದೆ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇರುತ್ತೇವೆ. डॉक्टर बोलता है अभी 4 महीने में मरने वाला हूँ, ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ 4 ತಿಂಗಳು ಆದ್ಮೇಲೆ ನೀನು ಸಾಯುತ್ತೆ ಎಂಬುದಾಗಿ. तो अभी से मैं मर गया।
ಇವತ್ತಿಂದ ನಾನು ಸತ್ತು ಹೋಗ್ತೀನಿ ಆ तो फिर ರೀತಿಯಾಗಿ हमारा विश्वास प्रभु उसके वचन पर कहाँ है? ಹೀಗಿರೋದಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ನಂಬಿಕೆ ದೇವರಲ್ಲಿ ಆಗ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿದೆ? पर्स खाली, बैंक में पैसा नहीं. ಪರ್ಸ್ ಖಾಲಿ ಆಗಿದೆ, ಬ್ಯಾಂಕ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ. अभी कोई लोग मुझको लोन भी नहीं दे रहे, बुरा नाम हो गया. ಇವಾಗ ಬದನಾಮ್ ಯಾರು हो गया. ಲೋನ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, अभी सब खत्म. ಈಗೆಲ್ಲ ಮುಕ್ತಾಯವಾಯ್ತು. लेकिन क्या है, जो प्रभु का क्या वादा है, जब तक स्वर्ग से रिपोर्ट नहीं आता है हम एंड नहीं बोलना चाहिए, अंत नहीं करना चाहिए. ಯಾವರೆಗೂ ಪರಲೋಕದಿಂದ ನಿಮಗೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಆವರೆಗೆ ಯಾವುದು ಫುಲ್ ಸ್ಟಾಪ್ ಇಲ್ಲ. हमारा आत्मिक आंख खोलना चाहिए. ನಮ್ಮ ಆತ್ಮಿಕ ಕಣ್ಣುಗಳು ತೆರೆಯೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. परमेश्वर ने उसकी आंखें खोल दी ದೇವರ ಕಣ್ಣನ್ನು ತೆರೆದಿದ್ದರಿಂದ और उसको एक ಅವಳು कुआं दिखाई पड़ा. ನೀರಿನ ಬಾವಿಯನ್ನು ಕಂಡಳು ಎಂಬುದಾಗಿ. अब्राहम ने उसको क्या दिया? ಅಬ್ರಾಹ್ಮನು ಅವಳಿಗೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದನು? एक पानी का थैली दिया. ಒಂದು ನೀರಿನ ಒಂದು ಬ್ಯಾಗ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟನು. चलो 25 लीटर पानी दे दिया. ಯೋಚನೆ ಮಾಡ್ರಿ, 25 ಲೀಟರ್ ನೀರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. कुआं में कितना रहेगा पानी? ಆ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟಿರಬಹುದು? हाँ? हाँ? उसका कोई सीमा नहीं है. ಅದ್ರಿಗೆ ಯಾವ ಒಂದು ಮುಕ್ತಾಯವಿಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಸೀಮೆ ಇಲ್ಲ. जब हम प्रभु की ओर ताकते हैं, ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ದೃಷ್ಟಿ ದೇವರ ಮೇಲೆ ಇರುವಾಗ, जब हम प्रभु के सामने चिल्लाकर रोकर प्रार्थना करते हैं, ಯಾವಾಗ ನಾವು ದೇವರ ಕಡೆ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಚೀರಾಡಿ ಮೊರೆ ಇಡುವಾಗ, मनुष्य आपको सिर्फ सीमित ही प्रावधान देता है. ಮನುಷ್ಯನು ನಿಮಗೆ ಒಂದು ಸೀಮೆ ಅಷ್ಟೇ ನಿಮಗೆ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. लेकिन जब परमेश्वर हमारा आत्मिक आंख को खोलता है, ಆದ್ರೆ ದೇವರು ನಮ್ಮ ಆತ್ಮಿಕ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ತೆರೆಯುವಾಗ, परमेश्वर आपको दिखाएगा ಅವಾಗ ದೇವರು ನಿಮಗೆ ತೋರಿಸುವನಿದ್ದಾನೆ उसका असीमित प्रावधान. ಆತನಿಗೆ ಯಾವ ಸೀಮೆವೇ ಇಲ್ಲ वहां ಎಂಬುದಾಗಿ. पर लिखा है कि उसकी आंखों को खोला और उसने क्या कुआं दिखाई पड़ा. ಅಲ್ಲಿ ನೀರಿನ ಬಾವಿಯನ್ನು ಕೊಂಡಳು ಎಂಬುದಾಗಿ. उसने जाकर थैली को जल से भरकर लड़के को पिलाया. ತಿತ್ತಿಯಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ತುಂಬಿಕೊಂಡು ಹುಡುಗಿನಿಗೆ ಕುಡಿಸಿದಳು ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ हो सकता ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. है लड़का तड़प रहा था पानी के लिए ಆಗಿರಬಹುದು ಆತನು ನೀರಿಗಾಗಿ ಆತನು ಗೋಳಾಡ್ತಾ ಇದ್ದನು. और वो तड़पन जो देख उसका हो रहा था वो देखकर प्रभु ने जवाब भी दिया. ಆ ಗೋಳಾಟವನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡು ದೇವರು ಆಗಿರಬಹುದು ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟನು. तो आज जो भी आपकी परिस्थिति है, ಇವತ್ತು ನಿಮ್ದು ಯಾವುದೇ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇರಲಿ, प्रभु हमसे कहना चाहते हैं कि हमारा नजर कहाँ पर है, ದೇವರು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾನೆ, ನಮ್ಮ ದೃಷ್ಟಿ ಎಲ್ಲಿದೆ, हम कहाँ पर ताक रहे हैं. ನಾವು ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ? मनुष्य के प्रावधान पर ಮನುಷ್ಯನ ಮಾಡುವ ಕಾರ್ಯದ ಮೇಲೆ या परमेश्वर का. ಅಥವಾ ದೇವರ ಮಾಡೋ ಕಾರ್ಯದ ಮೇಲೆ. मनुष्य सीमित प्रावधान दे सकता है, ಮನುಷ್ಯನ ಮಾಡಿದ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಸೀಮೆ ಇದೆ. लेकिन जब परमेश्वर हमारे आंख को खोलता है ಅದು ದೇವರು ನಮ್ಮ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ತೆಗೆಯುವಾಗ वो असीमित प्रावधान देता है. ಆತನ ಮಾಡುವ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಸೀಮೆ ಇಲ್ಲ. जो कुछ भी परिस्थिति आपकी जिंदगी में आज चल रही है, ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಡೆಯೋದಾದರೆ, आगे जब आप पढ़ेंगे आप लोग, ಮುಂದೆ ನೀವು ಓದೋದಾದರೆ उसमें लिखा है कि वो एक वंश बन गया. ಅಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಆತನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ವಂಶವಾಯಿತು, ಜನಾಂಗವಾಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ. परमेश्वर उसके साथ भी था. ದೇವರು ಆತನ ಜೊತೆಯಾಗಿ ಸಾಯಿತು. भविष्य में क्या हो गया अलग बात है, ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು ಅದು ಮತ್ತೊಂದು ಮಾತಾಗಿದೆ. लेकिन उस समय ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ परमेश्वर ने जो भी उसने वादा किया था वो पूरा किया उसने. ದೇವರು ಕೊಟ್ಟಂತ ವಾಗ್ದಾನ ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. और आज हमारा वो परमेश्वर ಅದೇ ದೇವರು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ हमारा पिता है. ನಮ್ಮ ತಂದೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. तो जब हम एक संतान होने के नाते, ನಾವು ಆತನ ಒಂದು ಸಂತಾನ ಆಗಿದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ जब हम उसके सामने आते हैं और उसकी ओर ताकते हैं ನಾವು ಆತನ ಮುಂದೆ ಬರುವಾಗ, ಆತನನ್ನು ನೋಡುವಾಗ और प्रार्थना करते हैं ಮತ್ತು ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವಾಗ और विश्वास से हम देखते हैं जो प्रभु देखता है, ಮತ್ತು ನಂಬಿಕೆಯಿಂದ ನಾವು ನೋಡುವುದನ್ನು ದೇವರು ನೋಡುವಾಗ परमेश्वर आपसे कहना चाहता है ದೇವರು ನಿಮಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, कि मेरे स्वर्ग में असीमित प्रावधान है. ನನ್ನ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಸೀಮೆ ಇಲ್ಲದಷ್ಟು ಕಾರ್ಯ ನಿಮಗಾಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. मनुष्य आपके जिंदगी में कुछ देर के लिए कुछ कर सकता है, ಮನುಷ್ಯನ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಬಹುದು, लेकिन हमारा परमेश्वर ಆದರೆ ನಮ್ಮ ದೇವರು वो हमेशा हमारी जरूरत को पूरा करता है. ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಅಗತ್ಯಗಳನ್ನು ಆತನು ಪೂರ್ಣ ಮಾಡುವ ದೇವರಾಗಿದ್ದಾರೆ. सिर्फ परमेश्वर चाहता है कि हम उसकी ओर देखें. ಕೇವಲ ದೇವರು ಇದನ್ನೇ ಬಯಸ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ನಾವು ಆತನ ಕಡೆ ಎದುರಾಗಿ इस वक्त हम ನೋಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. प्रार्थना करेंगे ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಎದುರಿಟ್ಟುಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. कि प्रभु कुछ भी होने दो, ದೇವರು ಏನೂ ಆಗಲಿ, पूरा धरती भी हिलने दो, ಈ ಒಂದು ಲೋಕವು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಆಗಲಿ,
एक रुपया भी मेरे पास ना हो, 1 ರೂಪಾಯಿ ನನ್ನ ಕಡೆ ಇಲ್ಲದೆ ಹೋಗಲಿ, मेरा स्वास्थ्य हिल रहा है, ನನ್ನ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯವು ಸರಿ ಆಗದೆ ಇರಲಿ, परिवार में गड़बड़ी चल रही है, ನನ್ನ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಗಡಿಬಿಡಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ये सब कुछ परिस्थिति आपके हाथ में सौंप कर आपकी ओर मैं देख रहा हूँ, ಎಲ್ಲಾ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ದೇವರಿನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟುಕೊಂಡು ನಿನ್ನನ್ನೇ ನಾನು ಎದುರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. और मैं विश्वास कर रहा हूँ ನಾನು ಒಂದು ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ कि ದೇವರೇ, परमेश्वर जो वादा आपने मेरे लिए दिया है, ಯಾವ ವಾಗ್ದಾನವು ದೇವರೇ ನೀನು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದೆಯೋ, जो भी योजना आपने मेरे लिए रखा है, ಏನೆಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳು ನೀನು ನನಗಾಗಿ ಇಟ್ಟಿದೆಯೋ, शैतान और संसार का कोई भी जो भी फोर्स है वो नकार नहीं सकता है, ಈ ಲೋಕದ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯವಾಗ್ಲಿ ಶೈತಾನವಾಗ್ಲಿ ಅದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. कोई भी शक्ति प्रभु के वचन और वादे के विरुद्ध खड़ा नहीं हो सकता है. ಯಾವುದೇ ಅಂತ ಶಕ್ತಿವಿಲ್ಲ, ಯಾವ ದೇವರ ಕಾರ್ಯದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದವಾಗಿ ನಿಲ್ಲುವಷ್ಟು ಶಕ್ತನಾಗಿದ್ದೇವೆ. इस वक्त हम प्रार्थना करेंगे ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ और ಮಾಡುವವರಾಗಿರೋಣ विश्वास से प्रार्थना करो. ಮತ್ತು ನಂಬಿಕೆಯಿಂದ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. ऐसे नहीं क्योंकि मैं कह रहा हूँ, ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಲ್ಲ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ, लेकिन प्रभु का जो वचन आया है आज, ದೇವರ ವಾಕ್ಯ ಯಾವುದು ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಂದಿದೆ, प्रभु चाहता है कि हम उसका विश्वास से जवाब दें ದೇವರು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ನಂಬಿಕೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಾವು ಈ ಪ್ರತಿ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. कि हाँ प्रभु मैं विश्वास करता हूँ, मैं विश्वास करती हूँ ಹಾ ದೇವರೇ ನಾನು ನಂಬಿಕೆ ಇಡುತ್ತೇನೆ ಈ ಮಾತಲ್ಲಿ, कि जो भी आपका वादा है, ಏನೆಲ್ಲ ನಿನ್ನ ವಾಗ್ದಾನ ಇದೆ, जो भी आपका मकसद है, ಏನೆಲ್ಲ ನಿನ್ನ ಉದ್ದೇಶ ಇದೆಯೋ वो आप पूरा करके ही रहने वाले हो. ಆತನೆಲ್ಲವನ್ನು ನೀನು ಪೂರೈಸಿ ಎಂಬುದಾಗಿ. परिस्थिति कुछ भी कहे, ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇರಲಿ, शैतान कितना भी अड़चन लेके आए, रुकावटें लेके आए, ಎಷ್ಟೋ ಅಡೆತಡೆಗಳನ್ನು ಶೈತಾನನೇ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ತರಲಿ, लोग अलग अलग विचार डालते हैं, ಜನರು ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಚಾರಧಾರಣೆಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೆ, लेकिन ये सभी चीजों में ಅದು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ प्रभु आपका वचन ನಿನ್ನ ವಾಕ್ಯವಿದೆ, और आपका वादा पूरा होने दीजिए. ನಿನ್ನ ವಾಗ್ದಾನವು ಪೂರ್ಣವಾಗಲಿ. ये सब प्रार्थना हम यीशु मसीह के नाम में करते ಎಲ್ಲ हैं. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಬೇಡುತ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. Amen. 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 Amen.